नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, GDCA आणि CHM ची परीक्षा देत आहे, तर सर्वप्रथम आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण पेपर नंबर 5 जो आपला आहे, सहकार कायदे आणि इतर कायदे. ओके, प्रत्येकाने आपल्या नोटबुक ओपन करून ठेवायचे आहेत. जे मी या प्रश्नपत्रिकेमधले संपूर्ण आपण सविस्तर प्रश्न सगळे अभ्यासणार आहोत आणि प्रश्नांची उत्तरं देखील मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीने लिहायचे. ओके, तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. या गोष्टी मी तुम्हाला वारंवार का सांगतोय, कारण बरेचसे विद्यार्थी सबस्क्रायबर करत नाहीये आणि बेल आयकॉनला क्लिक करत नाही. त्यामुळे आपल्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहे परीक्षा ओरिएंटेलच्या, त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे पहिलं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहात, व्हिडिओ लेक्चर्स पाहत आहात. जे आता ऑनलाईन लेक्चरला बॅचेसला जे विद्यार्थी जॉईनिंग आहे, जे रेकॉर्डेड लेक्चरला विद्यार्थी जॉईनिंग आहे, त्यांनी टेन्शन घेऊ नका. ही PDF सेक्शन जे आपले रेकॉर्डेड लेक्चर्स ऑनलाईन बॅचेस ज्या दोन्ही आहेत, त्या दोन्ही बॅचेसला हे प्रोव्हाइड केले जाणार आहे ॲपवरती. ओके, त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा या प्रश्नपत्रिका जी आता मे 2023च्या संदर्भातली, आपण आज मे 2023 ची प्रश्नपत्रिका डिस्कस करतोय आणि पेपर नंबर 5 आपला आहे. तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्या, ऐका, बघा, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील परीक्षेच्या दृष्टीने या प्रश्नपत्रिकेचा नक्कीच 101% मी सांगतो फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ह्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित समजून घेतील तर त्यांना पेपर 5 मधल्या ज्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करतोय. तसेच पेपर नंबर 5 सोडवत असताना काही महत्त्वाच्या सूचना असतात, त्या सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेच्या सूचनेचं पालन करणं खूप आवश्यक आहे. बरेचसे विद्यार्थी या सूचना नीट व्यवस्थित वाचत नाही, म्हणून त्यांचे पेपर 5 मध्ये मार्क रिव्हर्स येतात किंवा फेल होतात. तर आधी सूचना व्यवस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेच्या बाबतीतली समजून घेणं खूप गरजेचं असतं. ओके, चला प्रत्येकाने इकडे लक्ष द्या. स्क्रीनवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, व्यवस्थित समजून घ्या. ऑफलाईन बॅचेसवाले प्रोजेक्टर सिस्टीमवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. ओके, चला आता पहिला महत्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे सूचना प्रश्नपत्रिकेच्या संबंधीच्या. बरोबर, आपली आजची प्रश्नपत्रिका आहे मे 2023. ओके, पेपर नंबर आपला आहे 5. पेपर नंबर 5. ओके, पेपर नंबर 5चं आपलं नाव आहे सहकाराचा कायदा आणि इतर कायदे. आता विभाग 1 आणि विभाग 2 अशा 2 पार्टमध्ये तुम्हाला या पेपर 5च्या क्वेश्चन पेपर विभागलेले असतात. पहिलं हे समजून घ्या. ओके, चला पहिलं जो आपला सेक्शन आहे पेपर 5 मधला विभाग 1. ओके, तर विभाग 1 मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न क्रमांक पहिला आहे तो काय आहे, आवश्यक म्हणजे काय, कंपल्सरी, तो तुम्हाला सोडवायचा आहे. मग ह्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला काय काय कन्सेप्ट येणार आहे, तर रिकाम्या जागा असणार आहे, त्यानंतर चूक की बरोबर आहे. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला जोड्या लावांचा पार्ट असणार आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. ओके, बघा प्रश्न पहिला जो तुमचा आहे रिकामी जागा, चूक की बरोबर आणि जोड्या लावा. बरोबर, हा प्रश्न तुमचा असणार आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला रिकामी जागा असणार आहे 6 मार्कासाठी, चूक की बरोबर असणार आहे 6 मार्कांसाठी आणि जोड्या लावा असणार आहे 6 मार्कांसाठी. म्हणजे टोटली तुमचा प्रश्न क्रमांक 1 किती मार्काचा झाला आले, तर 18 मार्कांचा झाला. ओके, हा झाला तुमचा पहिला पार्ट मधला पहिला क्वेश्चन. आता पुढे काय अट म्हटली त्यांनी, की प्रश्न 1 व्यतिरिक्त म्हणजे जो पहिला प्रश्न आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी बघा टोटली तुमचे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 पर्यंत. बरोबर, म्हणजे क्वेश्चन 1 तुम्हाला आता क्लिअर झाला, ॲज अ कंपल्सरी पार्ट आहे. आता क्वेश्चन नंबर 2 पासून इकडे लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5. ओके, हे जे क्वेश्चन आहेत म्हणजे 2 पासून ते 5 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत, यामध्ये तुम्हाला फक्त 3च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत, 3च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. मग हे 3 क्वेश्चन कसे डिवायडेशन केले जातात तर इकडे लक्ष द्या. आता क्वेश्चन नंबर तुमचा 2 आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अ आणि ब असा एक सेक्शन असणार आहे. बरोबर, म्हणजे क्वेश्चन असणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर तुमचा 3 असेल, यामध्ये सुद्धा अ आणि ब
असा सेक्शन असणार आहे. त्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 4 असेल, यामध्ये सुद्धा अ आणि ब असं सेक्शन दिलेलं आहे आणि क्वेश्चन नंबर 5 असेल त्यामध्ये सुद्धा अ आणि ब असं सेक्शन तुम्हाला दिलेलं आहे. ओके, हे मी तुम्हाला सुरुवातीला या गोष्टी समजून का सांगतोय, कारण इथे जर तुम्ही चुकलात तर तुमची पूर्ण क्वेश्चन पेपर चुकणार आहे सॉल्व्ह करताना. त्यामुळे ह्या गोष्टी आधी व्यवस्थित समजून घ्या. ओके, मग आता प्रश्न क्रमांक 1 हा तुमचा ऑलरेडी क्लिअर झालेला आहे, जो 18 मार्कांसाठी आहे. तो कंपल्सरी तुम्हाला सोडवायचा आहे, विभाग 1 मधला. मग आता विभाग 1 मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 2 पासून ते प्रश्न क्रमांक 5 पर्यंत असे क्वेश्चन दिलेले असतील. तर या क्वेश्चन पैकी तुम्हाला कोणतेही 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. किती क्वेश्चन? 3 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे, म्हणजे सोडवायचे आहेत. मग ह्या 3 क्वेश्चन मध्ये कोणतं? मग एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही सर, मला प्रश्न क्रमांक 2 सोडवता येतोय, मी 2 सोडवतोय. पण 2 सोडवत असताना तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मधला अ आणि ब हे दोन्ही सोडवायचे. नाहीतर काही विद्यार्थी काय करतील, प्रश्न क्रमांक अ मधला ब सोडवतील आणि प्रश्न क्रमांक 3 मधला अ सोडवतील. असं चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला कोणतेही 3, तुम्ही एकतर 2 घ्या, प्रश्न क्रमांक 4 घ्या किंवा प्रश्न क्रमांक 5 घ्या, असे एकूण मिळून तुमचे 3 होत आहेत. आलं लक्षात? मग हे जे मार्किंग आहे हे पहिलं तुम्ही समजून घेणं खूप आवश्यक आहे. मग आता प्रश्न क्रमांक जो तुमचा 2 पासून तर 5 पर्यंत दिलेले आहे, त्यामध्ये अ आणि ब चे सेक्शन दिलेले आहे. तर या अ आणि ब च्या सेक्शन मध्ये 7 मार्कला अ आणि 7 मार्कला ब, म्हणजे तुमचे टोटली दोन्ही जो असणार आहे अ आणि ब मिळून 14 मार्काचा. किती? 14 मार्कांचा प्रश्न होतो. मग हे 14 पैकी तुम्हाला आता बघा, प्रश्न क्रमांक 2 तुमचा 14 मार्काचा झाला, प्रश्न क्रमांक 3 तुमचा 14 मार्काचा झाला, प्रश्न क्रमांक 4 तुमचा 14 मार्काचा झाला, प्रश्न क्रमांक 5 तुमचा 14 मार्काचा झालाय. मग 2 ते 5 पैकी तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत, बरोबर? मग 3 प्रश्न जर तुम्हाला या ठिकाणी अटेम्प्ट करायचे आहेत तर तुमचे 14 14 आणि 14. ओके, टोटली तुमचे मार्क किती झाले इकडे लक्ष द्या. बघा, हे 14 14 आणि 14 बरोबर किती? 42 मार्क तुमचे इथे झाले, बरोबर? हे 42 मार्क आणि प्लस तुमचे 18 मार्क, म्हणजे टोटली तुमचा पेपर किती मार्काचा झाला रे? टोटली तुमचा पेपर पार्ट 1 जो असणार आहे, पेपर 5 चा पार्ट 1 जो असणार, तो किती मार्काचा झाला? 60 मार्काचा झाला. किती? 60 मार्कांचा झाला, बरोबर? आणि आता विभाग 2 मध्ये तुम्हाला काय म्हटलंय? प्रश्नांची प्रत्येकी जे काही 2 पार्ट तुम्हाला दिलेले असणार आहे विभाग 2 मध्ये, थोडक्यात असेल किंवा टिपाचा पार्ट असेल, बरोबर? असे तुमचे टोटल या ठिकाणी थोडक्यात 20 मार्कासाठी, टिपा 20 मार्कांसाठी, म्हणजे टोटली तुमचे हे 40 मार्क इथे क्लिअर झाले. म्हणजे तुमचा टोटली पेपर किती मार्काचा होणार? 100 मार्काचा होणार. हे शेड्यूल पहिलं समजून घ्या. मग मी विद्यार्थ्यांना एकच सजेस्ट करेल की तुम्ही जास्त फोकस विभाग 1 वर ठेवा, कारण विभाग 1 हा तुमचा 60 मार्काचा होतो. ओके, आणि नंतर तुम्हाला स्कोरिंगच्या दृष्टीने जर पार्ट आणखीन वाढवायचा असेल परीक्षेच्या दृष्टीने, तर विभाग 2 मधले तुम्हाला कमीत कमीत मी सांगतो 30 तरी मार्कांपर्यंतचे तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करायला त्या ठिकाणी अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला ते अटेम्प्ट करता येतील. ओके, हे झालं तुमचं ओव्हरऑल सूचना स्ट्रक्चर. आलं लक्षात? आता आपण मे 2023च्या प्रश्नपत्रिकेचा सविस्तरपणे अभ्यासाला स्टार्ट करतो आहे. चला, प्रत्येकाला ही कन्सेप्ट पहिली क्लिअर झाली? ठीक आहे, सर्वजण विद्यार्थी प्रामाणिक आहेत, कन्सेप्टली व्यवस्थित समजून घेतले असतील. आता आपल्याला रिकामी जागेचे सेक्शन व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. इथे तुम्हाला उत्तर पण सांगणार आहे. बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 चे कलम डॅश डॅश नुसार सहकारी संस्थांच्या नोंदणीची तरतूद सांगा. आता इथं बरेचसे विद्यार्थी चुका काय करतात? रिकामी जागा चुकी बरोबर जोड्या लावा या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना इथे चुका काय करतात? तर डायरेक्ट उत्तरं लिहितात. उत्तर पत्रिकेमध्ये डायरेक्ट उत्तर लिहू नका, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके, प्रश्न लिहा. आता जसं की आता रिकामी जागेचा प्रश्न आहे पहिला, पूर्ण हा प्रश्न लिहा. जिथे तुम्हाला अंडरलाईन आलेली आहे तिथे जागा सोडा, उत्तर करेक्ट तिथे तुम्हाला लिहायचं आहे. हा एक पहिला पॉईंट समजून घ्या. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली डबल अंडरलाईन करायची आहे. ही एक अंडरलाईन आणि ही डबल अंडरलाईन, म्हणजे जसं आपण 9वी 10वी 12वी जे बोर्डाचे पेपर सॉल्व्ह केलेले आहेत आपण, बरोबर? म्हणजे अगदी आपल्याला प्रायमरी सेक्टरपासून ज्या माध्यमिक शाळांपर्यंत आपल्याला चुकी बरोबर रिकाम्या जागा जोड्या लावांची जी प्रश्न उत्तर आपण लिहित आलोय, की प्रश्न लिहायचा आणि मग उत्तर लिहायचं. ओके, 30 मेथड तुम्हाला इथे फॉलो करायची आहे. आला मुद्दा लक्षात? तर आता आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे की सहकारी संस्थांच्या नोंदणीची तरतूद.
आता संस्थांची नोंदणी करायची आहे, मग संस्थांच्या नोंदणीची जी तरतूद आहे ती कोणत्या कलमामध्ये आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलाय, बरोबर. मग जर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पेपर 5 चा पहिला पार्ट जर वाचला असेल तर त्या पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे संस्थांच्या नोंदणीच्या शर्तीच्या अटी. ओके, हा पॉइंट तुम्हाला कोणत्या कलमांतर्गत दिलेला आहे, तर कलम नंबर या ठिकाणी 6 दिलेला आहे. किती? कलम नंबर 6. हा पहिला महत्वाचा मुद्दा, कारण नोंदणीच्या अटी, तरतुदी, शर्ती हा पॉइंट त्यामध्ये येत असतो. त्यानंतर पुढे घ्या, सहकारी संस्थेच्या एकूण सभासद संख्येच्या जर आपल्याला विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची आहे, हा सभेवरचा प्रश्न आहे. विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी सभासदांच्या एकूण लेखी अर्ज किती असावा या संबंधीचा हा प्रश्न आहे. तरी याचं उत्तर आहे 1:5. ओके, चला प्रश्न क्रमांक 3, सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल या कोणत्या नमुन्यामध्ये ठेवला जातो रे, तर ओ नमुन्यामध्ये ठेवला जातो, बरोबर की नाही. उपसा सिंचन व सहकारी गृहनिर्माण संस्था यांची नोंद कमीत कमी किती सभासद इतकी असावी असं महाराष्ट्र सहकार संस्था कायद्याअंतर्गत नोंद केलेली आहे, नोंदणी करू शकतात. तर त्या संबंधीचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे 5. ओके, चलो पुढे म्हटलंय, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 मधील जे निबंधक वर्ग आहे, नोंदणी अधिकारी वर्ग आहेत, तर ह्या नोंदणी अधिकारी वर्गांना सहकारी संस्थांचे जे काही रेकॉर्ड असतील, रजिस्टर असतील ते जप्त करण्याचा, ते ताब्यात घेण्याचा त्या ठिकाणी अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत दिलेला आहे किंवा कारवाई करू त्या ठिकाणी ते रेकॉर्ड जप्त करू शकतात असा कोणत्या कलमांमध्ये तरतूद केलेली आहे, असं देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेला आहे. आणि ह्याचं उत्तर आहे कलम 80. किती? कलम 80. त्यानंतर शेवटी म्हटलेलं आहे, सहकारी संस्थेच्या सभासदांना जे नफा संस्थेला जो प्राप्त होतो त्या नफ्यामधून प्रत्येक संस्थेला त्या ठिकाणी सभासदांना, सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी सभासदांना लाभांश देणं बंधनकारक असतं, बरोबर की नाही. मग जास्तीत जास्त किती टक्केपर्यंत लाभांश वाटपाची तरतूद दिलेली आहे कायद्यामध्ये, तर या ठिकाणी 15%. किती? 15%. चला इथपर्यंत उत्तर सगळ्यांचे क्लिअर झालेले असतील. प्रत्येकाने जे विद्यार्थी नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घेत असतील तर त्यांनी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढे चुक्की बरोबरचे सेक्शन आपण या ठिकाणी समजून घेऊया. चला, चुक्की बरोबर मध्ये आता बरेचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हा एक संभ्रम असतो की सर आम्ही डायरेक्ट चूक किंवा डायरेक्ट बरोबर लिहिलं तर चालेल का. तर एक लक्षात घ्या, मी मगाशी सुरुवातीला सांगितलंय की प्रश्न लिहून मग त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण प्रश्न वाचलाही जातो, समजलाही जातो आणि मग तुम्ही त्याचं उत्तरही त्या ठिकाणी करेक्टली लिहिता येतं. चला, आता पहिला म्हटलं आहे अवसायकाचे अधिकार. ओके, आता अवसायक म्हणजे कोण रे, तर हे असे अधिकारी वर्ग असतात की जे निबंधकांच्या माध्यमातून निवडलेले अधिकारी वर्ग असतात, त्यांच्या नेमणुका केलेले अधिकारी वर्ग असतात. मग यांचं महत्वाचं काम काय असणार आहे यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेला याच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला आहे की अवसायकाचे किंवा ऋणशोधक अधिकाऱ्यांचे किंवा परिसमापक अधिकाऱ्यांचे हक्क, अधिकार, कर्तव्य सांगा, ती आपण पाहणार आहोत. पण त्यावरती आपल्याला चुकी बरोबरचा प्रश्न आलेला आहे की अवसायकांच्या विरुद्ध दावा दाखल करण्याकरता संबंधित सहकारी संस्थेच्या निबंधकांची मान्यता लागते. तर नक्कीच याचं उत्तर बरोबर आहे. ओके, बरोबर. सहकारी संस्थेचा राखीव निधी, हा जो संस्थेचा राखीव निधी आहे हा संस्थेच्या नफ्यामधून उभा केला जातो. तर नक्कीच राखीव निधी हा संस्थेच्या नफ्यामधनं उभा केला जातो, याचं उत्तर आहे बरोबर. प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो सहकारी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र हा सहकारी संस्थेच्या खऱ्या अर्थाने नोंदणीचा एक काय असतो, पुरावा असतो. म्हणजे याचं उत्तर काय आहे, बरोबर आहे. सहकारी संस्था नोंदणीचे वर्गीकरण निबंधक बदलू शकत नाही. ओके, याचं उत्तर आहे चूक. संस्थेच्या लेखापरीक्षकाचा विरुद्ध लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित निबंधक लेखापरीक्षकांना अपहाराचा गुन्हा नोंद करण्याकरता प्रवृत्त करतात. ओके, प्रश्न क्रमांक 5 आहे, याचं उत्तर आहे बरोबर. चलो प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण आता.
बहुराज्य सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र हे देशाच्या एकाच राज्यात समाविष्ट असते. आता एकाच राज्यात समाविष्ट असते असं म्हटलेलं आहे. तर बहुराज्य सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये समाविष्ट असते, बरोबर. कारण बहुराज्य सहकार कायदा कशासाठी अस्तित्वात आला आहे? जर एका राज्यातील संस्थेला दुसऱ्या राज्यातील संस्थेमध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जर संस्था स्थापन करायची असेल तर त्यासाठी बहुराज्य सहकार संस्थेचा कायदा हा अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? चूक आहे. ओके, चलो इथपर्यंत हे 6 क्वेश्चन व्यवस्थित समजले. आता आपण जोड्या लावांचा पार्ट या ठिकाणी समजून घेणार आहोत. चलो जोड्या लावांचा पार्ट मध्ये आता जोड्या लावांच्या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, या ठिकाणी घाईगडबडीमध्ये काहीतरी चुकीचे उत्तरं लिहून येतात. ओके, तर इकडे लक्ष द्या. आता इथे तुम्हाला पहिला अ गट पूर्ण सविस्तर लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्या समोरच तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आता इथे मी तुम्हाला उत्तरं सांगणार आहेत, नाही तर बरेचसे विद्यार्थी मग हेच उत्तरं समजून गृहीत धरतील, असं काही नाहीये. इथे मी तुम्हाला उत्तरं समजून सांगतोय. चला इकडे लक्ष द्या. पहिला प्रश्न काय विचारलाय? नोंदणी रद्द करणे. आता संस्थेच्या संबंधी नोंदणी रद्द करण्यासंबंधीचा ओके, त्या संबंधी कलम आहे कलम 21. किती? कलम 21. ओके, त्यानंतर पुढे वार्षिक सर्वसाधारण सभांचं जर आयोजन करायचं असेल तर त्या संबंधीचा कलम आहे कलम 75. संस्थेमधील वाद, जर एखाद्या संस्थेमध्ये वाद निर्माण झाले त्या वादांचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे सहकार न्यायालय आहे. या सहकार न्यायालया संबंधीचा कलम 91 आहे. ओके, पोटनियम दुरुस्ती, ज्याला आपण उपविधी दुरुस्ती असंही म्हणतो, या संबंधीचा कलम आहे कलम 13. ओके, अधिकार गैरवापर नुकसान जबाबदारी या संबंधीचा कलम आहे कलम 88. आणि सहकारी संस्थेची तपासणी करण्यासंबंधीचा जो कलम आहे कलम 89 अ. कलम 89 अ. ओके, जो हा फर्स्ट वाला. चला हे महत्वाचे जोड्या लावांचे प्रश्न आपण इथे आता समजून घेतले आहेत. आणि आता आपण जे काही सविस्तर प्रश्न आहेत या सविस्तर प्रश्नांचा अभ्यास आपण आता या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. ओके, चला प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या स्क्रीनकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन अटेम्प्ट लेक्चरला जॉईन आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत. ओके, चला पहिला महत्वाचा आपला प्रश्न आहे विशेष साधारण सभा. आधी प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न क्रमांक 2. ओके, प्रश्न क्रमांक 2 अ आलेला आहे बघा. मी ह्या गोष्टी सुरुवातीलाच क्लिअर केल्या. प्रश्न क्रमांक 2 अ, विशेष साधारण सभा याबाबतचे विवेचन करा किंवा सविस्तर माहिती लिहा असाही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो. पण मेन पार्ट आपला काय आहे? विशेष साधारण सभा. प्रश्न आहे 7 मार्कांसाठी. महत्वाचे घटक यामध्ये कोणते लक्षात ठेवायचे आहेत आणि परीक्षेला लिहायचे आहेत हे तुम्हाला मी यामध्ये एक्सप्लेन करतोय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर आला आपल्याला विशेष सर्वसाधारण सभा, तर पहिला मुद्दा आपला हा क्लिअर पाहिजे की विशेष सर्वसाधारण सभेचा कलम कोणता आहे. ओके, तर विशेष सर्वसाधारण सभेचा कलम 76 आहे. आलं लक्षात? मग विशेष सर्वसाधारण सभा कोणत्या कलमांतर्गत बोलवली जाते? तर कलम 76 नुसार ती बोलवली जाते. ओके, मग विशेष सर्वसाधारण सभा का बोलवली जाते? तर काही महत्वाचे तातडीचे काम असते. त्या महत्वाच्या तातडीचे काम पार पाडण्यासाठी, योग्य ती महत्वाची निर्णय घेण्यासाठी या विशेष सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात. आला मुद्दा लक्षात? आता विशेष सर्वसाधारण सभा या ठिकाणी खालील प्रसंगी बोलविल्या जातात. तर विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यासाठी सुद्धा काही महत्वाच्या अटी आहेत, नियम आहेत. ओके, पहिली अट काय आहे बघा. जसे की आपण रिकामी जागेमध्ये एक प्रश्न पाहिला होता की विशेष सर्वसाधारण सभांचं आयोजन करण्यासाठी डॅश डॅश इतकी सभासदांची लेखी अर्ज पाहिजे. ओके, तर किती? 1:5. आला मुद्दा लक्षात? म्हणजे पहिलं आपल्याला काय असणार आहे की सभा बोलवायची आहे तर सभासदांनी तसं निवेदन दिलं पाहिजे 1:5. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा. तसेच निबंधक वर्गांना जर काही
त्या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आहेत, निबंधक अधिकारी वर्ग, यांना जर संस्थेसंबंधी काही महत्त्वाचे निर्णय, माहिती वगैरे ह्या गोष्टी द्यायच्या असतील, तर विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करणं गरजेचं असतं. सहकारी संस्था असतील, ज्या संघीय संस्था असतील, त्यामधील जे सभासद असतील ते सुद्धा किंवा त्यामधले जे अधिकारी वर्ग असतील ते सुद्धा संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी बोलवू शकतात. आलं लक्षात? कारण त्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश हाच असतो, की अत्यंत तातडीच्या कामासाठी घेण्यासाठी जो निर्णय आहे, त्या कामकाजाविषयी निर्णय पार पाडण्यासाठी या विशेष सर्वसाधारण सभा बोलविल्या जातात. हा पहिला मुद्दा इथे समजून घ्या. ओके. मग आता आपल्याला विशेष सर्वसाधारण सभा, बरोबर की नाही, विशेष सर्वसाधारण सभा जर आपल्याला आयोजित करायची आहे किंवा बोलवायची आहे, तर अशा बाबतीमध्ये सभासदांना काही महत्वाच्या आधी लेखी स्वरूपामध्ये सभासदांना तशी सूचना द्यावी लागते आणि ही सूचना 7 दिवस अगोदर लेखी स्वरूपात देणं बंधनकारक असतं. मग आता विशेष सर्वसाधारण सभांमध्ये कोणकोणती कामकाज पार पाडली जातात किंवा काय निर्णय घेतले जातात किंवा कशासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते, तर महत्वाचा मेन उद्देश काय आहे की काही महत्वाच्या तातडीच्या बाबींचा निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं बंधनकारक असतं. मग यामध्ये सगळ्यात महत्वाचं सहकारी संस्थेच्या पोटनियम दुरुस्ती करण्यासंबंधी, पोटनियमातील जबाबदारी कलमामध्ये काही बदल करण्यासंबंधी, संस्थेच्या नावात बदल करायचे असतील, संस्थेचे हस्तांतरण असेल, रूपांतरण असेल, विसर्जन असेल किंवा एकत्रीकरण करायचं असेल, तर अशा बाबतीमध्ये सुद्धा विशेष सर्वसाधारण सभांचं काय केलं जातं, आयोजन केलं जातं. सहकारी संस्थेच्या अधिकृत भाग भांडवलामध्ये वाढ करणं, भागांचे दर्शनी मूल्य वाढवणं, सहकारी संस्थेच्या प्रकल्पाविषयी मान्यता देणं, पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वासाचा ठराव असेल, त्या ठरावासंबंधीचा विचारात्मक निर्णय घ्यायचा असेल, तर अशा वेळी सुद्धा विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केल्या जातात. निबंधकांच्या आदेशानुसार त्यांनी सुचवलेल्या कामकाजासाठी सुद्धा या ठिकाणी सभा घेतल्या जातात. शासनाचे नवीन काही धोरणं असतील, काही अंमलबजावणी असतील किंवा काही कायद्यांमध्ये तरतुदीमध्ये काही बदल झाले असतील, तर अशा बाबतीत सुद्धा विशेष सर्वसाधारण सभांचं आयोजन केलं जातं. आला महत्वाचा मुद्दा लक्षात? तर आपल्याला परीक्षेला हेच महत्वाचे कंटेंट पॉइंट या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचे आहेत. चला, इथपर्यंत मुद्दा क्लिअर. प्रश्न क्रमांक 2 इथपर्यंत प्रत्येकाला समजला असेल. आता प्रश्न क्रमांक 2 आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. आता 2 मध्ये काय झालंय, 2 मध्ये तुम्हाला अतिशय सोपा प्रश्न आलेला होता मे 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, पेपर नंबर 5 मध्ये, सहकाराचा कायदा आणि इतर कायदे. खूप सोपा प्रश्न होता. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर नंबर 3 व्यवस्थित अभ्यासला असेल त्यांना हा प्रश्न 100% सोडवता येणार, कारण सोपा प्रश्न होता. सहकारी संस्थेची हिशेब तपासणी. आता यामध्ये तुम्ही सहकार संस्थेच्या हिशोब तपासणी संबंधीचे तोटे, फायदे किंवा आवश्यकता का आहे, हिशोब तपासणी केल्यामुळे संस्थेला काय फायदा होतो, सभासदांना काय फायदा होतो, ही कन्सेप्ट तुम्ही यामध्ये एक्सप्लेन करू शकता. पण आता आपण यामध्ये प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार जे प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे ते कशा पद्धतीने असलं पाहिजे हे आपण यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, सहकार क्षेत्र हे प्रामुख्याने अगदी जागतिक, भारत, महाराष्ट्र या तीनही पातळीवरती व्यापलेलं आहे आणि यामध्ये खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राचा एक सर्वांगी विकास होताना आपल्याला बघावयास मिळतो आहे. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सहकार कायदे अस्तित्वात आले होते, जसं 1904चा सहकार कायदा, 1912चा सहकार कायदा, 1960चा सहकार कायदा. मग ह्या सहकार कायद्याच्या मदतीने, कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येक संस्था आपल्या सहकार क्षेत्रामध्ये आपल्या संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यामध्ये काय करत असते, प्रयत्न करत असते. मग त्याचबरोबर प्रत्येक संस्था आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या लेखी नोंदी त्या ठिकाणी ठेवत असते. व ह्या लेखी नोंदींची तपासणी योग्य पद्धतीने होण्यासाठी सहकार कायद्यामध्ये एक महत्वाची तरतूद दिलेली आहे, ती म्हणजे काय, की कलम 81. मग कलम 81 अंतर्गत प्रत्येक सहकारी संस्थेने, म्हणजे ज्या महाराष्ट्र सहकार संस्था कायदा अधिनियमन 1960 नुसार नोंदविल्या गेलेल्या आहेत, तर या प्रत्येक संस्थेच्या त्या ठिकाणी पदाधिकारी वर्ग असतील, काही जे अधिकारी वर्ग असतील, तर ह्या अधिकारी वर्गांनी आपल्या संस्थेचं लेखापरीक्षण, हिशेब तपासणी, अंकेक्षण करून घेणं आवश्यक असतं. मग हिशेब तपासणी करणं का गरजेचं आहे, लेखापरीक्षण करणं का गरजेचं आहे, अंकेक्षण करणं का गरजेचं आहे, या तिघांचा अर्थ एकच आहे. तर महत्वाची गरज काय आहे, तर सहकार खात्यामध्ये, सहकारी संस्थांमध्ये जे काही महत्वाचे हिशेब पुस्तकं,
आर्थिक विवरणपत्रक यांची आकडेवारींचं परीक्षण करून घेण्यासाठी, त्यांची व्यवहारात्मक नोंद योग्य पद्धतीने होतोय की नाही होतोय याची पाहणी करण्यासाठी, व्यवहाराची सत्यता जाणून घेण्यासाठी, त्याचबरोबर आर्थिक स्थिती खरी आहे का बिनचूक आहे या संबंधीचे ताळेबंद पत्रक तयार करून घेण्यासाठी, त्याचबरोबर सहकारी संस्थेचे उद्देश योग्य पद्धतीने साध्य होता आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी सहकार कायद्याअंतर्गत प्रत्येक संस्थांना त्या ठिकाणी लेखापरीक्षण करणं गरजेचं असतं. म्हणून सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण एवढी कन्सेप्ट तुम्ही त्यामध्ये लिहिलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाचे फायदे काय आहेत, जेच मुद्दे आपण आता इथे पाहिले आहेत तेच या परीक्षेच्या संबंधीचे फायदे असणार आहे. मग तुम्हाला आणखीन यामध्ये जर एक वेगळा मुद्दा लिहायचा ठरवला तर तो तुम्ही हाय लिहू शकता, हिशेब तपासणीचे प्रकार. यातील पहिला प्रकार आता सर्वांना माहितीच आहे, वार्षिक हिशेब तपासणी. दुसरा आहे सतत हिशेब तपासणी, अंतर्गत हिशेब तपासणी आणि अंतरिम मध्यवर्ती हिशेब तपासणी. हे सुद्धा पॉईंट तुम्ही त्यामध्ये एक्सप्लेन करू शकता. आला महत्वाचा मुद्दा. आणि हे खूप सोपं आहे, काही अवघड नाही. याच्यामध्ये जास्त तुम्हाला पाठांतर करण्याची काही गरज नाहीये. आपले जे लेक्चर्स दिलेले आहे पेपर नंबर 3च्या संबंधी ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासले असतील त्यांना हा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी लिहिता येणार आहे. चला, प्रश्न क्रमांक 2 ब व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर झाले. आपण प्रश्न क्रमांक 2 अ आणि 2 ब हे दोन्ही प्रश्न समजून घेतले. आता आपण प्रश्न क्रमांक 3 अ आता समजून घेणार आहोत. आता यावरती पण तुम्हाला बघा, रिकामी जागे शिक्षण चुकी बरोबरच्या सेक्शन मध्ये प्रश्न येत असतात. अवसायक अधिकारी, परिसमापक अधिकारी किंवा विसर्जन अधिकारी, ज्याला आपण ऋणशोधक अधिकारी असेही या ठिकाणी म्हटलं जातं. मग ज्यावेळेस सहकारी संस्थांचं विसर्जन करायचं असतं, संस्था बुडीत जातात, तर अशा वेळेस नोंदणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अवसायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातात. आणि ह्या अवसायक अधिकारी वर्गांना कलम 105 नुसार काही महत्वाचे कायदे, त्या महत्वाच्या कायद्या अंतर्गत त्यांना काही महत्वाचे अधिकार आणि कर्तव्य दिले गेलेले आहे. तर यामध्ये अवसायक, परिसमापक, विसर्जन जे अधिकारी वर्ग आहे तर यांना कलम 105 नुसार कोणते अधिकार आणि कर्तव्य दिलेली आहेत. तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा ते लिस्टेड मध्ये लिहू शकतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बघा, पहिला आहे संस्थेच्या वतीने दिवाणी व फौजदारी दावे लढवणे, निबंधकांच्या पूर्वपरवानगीने संपत्ती जे भाडेपट्टे असतील तर त्या संबंधीची माहिती देणं, संस्थेच्या संपत्ती व वस्तूची विक्री करणं, आवश्यक वाटल्यास कर्जासाठी संस्थेच्या मालमत्ता तारण ठेवणं, संस्थेच्या धनकोंना प्राधान्यक्रमानुसार प्रथम मुद्दल व त्यानंतर व्याज प्रामाणिक पद्धतीने परत करणं, पैसा संस्थेच्या संबंधीचा जो काय असेल तो निस्तारकांच्या खात्यात नावे जमा करणं, धनकोशी तडजोडीची योजना आखणं, सभासदांकडून येणे रकमेबाबतचे दावे पेशीस करणं, येणे रकमेची वसुली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करून घेणं, निबंधक व सहकार न्यायालयाकडे वाद निर्णयासाठी सोपवणं, त्यासोबतच निस्तारकांचा खर्च कोणी आणि किती द्यावा या संबंधीची माहिती ठरवणं, संबंधित साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी कागदपत्र पेश करण्यासाठी समन्स काढणं, त्यानंतर निबंधकांची परवानगी घेऊन संस्थेचे पुनर्रचना करणं, हे महत्वाचे अधिकार कर्तव्य परिसमापकांच्या विस्तारकांचे हे अधिकार कर्तव्य आहे जे कलम 105 अंतर्गत दिलेली आहे. हे तुम्हाला परफेक्टली पेपरला लिहायचं आहे. येते लक्षात? कलम व्यवस्थित समजून घेत चला. जे मी तुम्हाला कलमांची लिस्टेड पीडीएफ दिलेली आहे त्यावरती स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित अभ्यासा, समजून घ्या. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर एवढे सर्व कलम लिहायचे आहे का? ते तुमच्यासाठी गरजेचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहेत. मग ते रिकामी जागेला येऊ द्या, चुकी बरोबरला येऊ द्या, जोड्या लावण्या येऊ द्या किंवा सविस्तर प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्या कलमांची त्या ठिकाणी गरज पडणार आहे. ओके, प्रश्न क्रमांक 3 अ आपण आता व्यवस्थित समजून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक 3 ब. ओके, आता 3 ब हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. सहकारी संस्थांच्या नोंदणीच्या अटी सांगून त्याची कार्यपद्धती स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्हाला पेपर 1 ला पण येतो, हाच प्रश्न तुम्हाला पेपर 4 ला पण येईल, हाच प्रश्न तुम्हाला पेपर 5 मध्ये पण बघायला दिसेल. त्यामुळे मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे. अगदी थोडक्यात आणि महत्वाचेच पॉइंट यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं सहकारी संस्थांच्या नोंदणी. आता संस्थांची नोंदणी करायची आहे बरोबर, पण त्या नोंदणीच्या आधी सुद्धा एक आपल्याला प्रवर्तन अवस्था असते, ती देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, समजा आता इथे XYZ एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे बरोबर,
पण आता संस्था स्थापन करायची असेल तर आपण पाहिलं आहे की सहकार कायद्याअंतर्गत कमीत कमी वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्तींची आवश्यकता असते, बरोबर. मग असे आपल्याकडे या ठिकाणी 1 ते 10 व्यक्ती एकत्र आलेले आहेत. नुसता एकत्र येऊन चालणार आहे का? तर नाही. तर त्या संबंधीचे महत्त्वाचे निर्णय देखील घेणं गरजेचे आहेत. मग त्याच्यासाठी सुरुवातीला एक प्रवर्तन अवस्था असते. या प्रवर्तन अवस्थामध्ये महत्त्वाचा संस्थांच्या नोंदणीबाबतचा एक निर्णय घेतला जातो. एक टप्पा विचारात घेतला जातो आणि हा निर्णय त्या प्राथमिक स्वरूपामध्ये योग्य ठरला तर पुढे सहकारी संस्थांच्या नोंदणी प्रक्रिया संबंधीची कामकाज त्या ठिकाणी सुरू होत असतात. व प्रवर्तन अवस्था पूर्ण झाल्यानंतर नोंदणी अवस्थेला त्या ठिकाणी ती सुरुवात होत असते. मग प्रवर्तन अवस्थेमध्ये निर्णय काय घेतले जातात? संस्था कशा पद्धतीची स्थापन करायची आहे, संस्थेमध्ये महत्त्वाचे घटक कोणते असणार आहे, संस्थेचा मेन महत्त्वाचा उद्देश काय असणार आहे, संस्थेमध्ये भांडवल कसं उभं करायचं, सभासदांची संख्या कशी वाढवायची, या संबंधीचे आवश्यकते महत्त्वाच्या गरजेनुसार प्रश्न त्या ठिकाणी घेतले जातात. आणि एकंदरीत 1 ते 10 सभासदांचं मत त्या ठिकाणी एकत्रित आलं तर नंतर सहकार संस्थांच्या नोंदणीची अवस्था त्या ठिकाणी सुरू होत असते. मग सहकार कायद्याला अनुसरून प्रत्येक सहकारी संस्थेला नोंदणी करणं हे बंधनकारक असतं. येतोय महत्वाचा मुद्दा लक्षात. मग नोंदणी करण्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत, काही शर्ती आहेत. ओके, शर्ती अटी हा एक मुद्दा एकच आहे. तर मी सुरुवातीला सांगितलं की सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी कमीत कमी 10 व्यक्ती एकत्र आले पाहिजे वेगवेगळ्या कुटुंबातील. नियोजित संस्थेच्या अटी नियमाप्रमाणे ती व्यक्ती सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी पात्रता धारण करणारी असावी. अमर्यादित जबाबदारी संस्थेच्या असतील तर त्या ठिकाणी त्या संबंधीच्या सभासदांच्या जे काही गट असणार आहे ते एकाच व्यवसाय गटांमधले असणं आवश्यक आहे. फेडरेशन अथवा संघीय काही संस्था असतील तर त्याच्यासाठी कमीत कमी 5 सभासदांची आवश्यकता आहे. हा सुद्धा तुम्हाला रिकामी जागेला प्रश्न विचारला जातो. ओके, त्यामुळे व्यवस्थित याकडे लक्ष द्या. त्यानंतर उपसा सिंचन संस्थेसाठी किमान 5 सभासद. आपल्या नावाच्या शेवटी बघा, आता बऱ्याचशा सहकारी संस्थांची नावं जर तुम्ही वाचली असाल तर मर्यादित आणि अमर्यादित म्हणजे संस्थेच्या नावाच्या शेवटी मर्यादित आणि अमर्यादित असे शब्द असतात, बरोबर. असा शब्द लावणं गरजेचे आहे. त्यामुळे सभासदांचं त्या ठिकाणी त्या संस्थेचं त्या ठिकाणी त्या सभासदांच्या संस्थेच्या संबंधीचं असणारं दायित्व ते आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होताना बघायला मिळतं. एखाद्या संस्था प्रकारासाठी 10 पेक्षा जास्त सदस्यांची शर्ती, संस्थेचे हित व व्यवहार याचा विचार करून निबंधक त्या ठिकाणी काही महत्त्वाचे नियमही घालून देऊ शकतात. त्यानंतर पगारदारांच्या सहकारी पतपुरवठा संस्थांसाठी किमान 50 सभासदांची संख्या त्या ठिकाणी असावी. या थोडक्यात महत्त्वाच्या नोंदणीच्या संदर्भातल्या काही अटी आहेत. हा एक पहिला पॉईंट इथे समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे मी शॉर्ट कंटेंटमध्ये अगदी एक छोट्याशा पॅसेज टाईपमध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे की प्रवर्तन अवस्थेमध्ये जसे की आता आपल्याला समजा XYZ ही एक सहकारी संस्था सुरू करायची आहे. मग ही संस्था सुरू करण्याची पहिली मनात काय आली? कल्पना आली, बरोबर. संस्था स्थापनेची कल्पना पहिली मनात उद्भवली. त्यानंतर त्या कल्पनेच्या व तपशिलाचं आपण परीक्षण केलं, अनौपचारिक सभेचं आयोजन केलं, वेगवेगळ्या 10 कुटुंब एकत्र आले म्हणजे त्यांचे जे त्या ठिकाणी सदस्य असणार ते एकत्र आले आणि आपण संस्था स्थापन करण्यासाठी योग्य ती सभा आयोजित करून त्यामध्ये योग्य ते निर्णय घेतले गेले आणि त्यानुसार आपण साधनसामुग्री गोळा केली, आर्थिक योजनांचं तयार केलं आणि त्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्र दस्तऐवज आपण तयार केली. ओके, मग ह्या सगळा प्रथम प्रवर्तन अवस्थेचा टप्पा या ठिकाणी पार पडल्यानंतर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे? नोंदणी करायची, जी आपल्याला सहकार कायद्यानुसार करणं बंधनकारक असतं. मग प्राथमिक औपचारिक सभा पार पडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अनौपचारिक सभा सुद्धा घेणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर नियोजित सहकारी संस्थेचं बँकेत खातं खोलावं लागणार आहे, कारण जे आपण आर्थिक नियोजन केलेलं आहे त्या आर्थिक नियोजनामध्ये जे फंडिंग आहे, पैसे आहे, निधी आहे, भांडवल आहे, वित्त आहे, तो आपल्याला वैयक्तिकरित्या आपल्यासोबत ठेवणं आवश्यक आहे का? तर नाही, ते आपल्याला ते सहकार खात्याच्या कायद्यानुसार आपल्याला कलमानुसार त्या ठिकाणी संस्थेचं बँकेमध्ये खातं ओपन करणं गरजेचं आहे. त्यासंबंधी आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खातं ओपन करू शकतो. त्यानंतर नोंदणी प्रस्ताव सादर करणं, नोंदणी शुल्क जे असणार आहे त्यासंबंधीचे चलन पावत्या आपण त्या ठिकाणी भरणं आणि त्यासंबंधीचे चलन पावत्या घेणं, नोंदणी अर्जाची नोंद, निबंधकांमार्फत नोंदणी अर्जांची छाननी होणे, संस्थांचे वर्गीकरण तपासणी यावरती पाहणी होणं आणि मग नोंदणी प्रमाणप्रत जे आहे ते त्या ठिकाणी संस्थेला सादर करणं.
हे थोडक्यात संस्थांच्या नोंदणीच्या अवस्था, ज्याला आपण अटी, नियम, कार्यपद्धती अशा म्हणतो. आला मुद्दा महत्वाचा लक्षात. चलो आता आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 विभाग 1 मधला आता आपण अभ्यासतो आहे. आतापर्यंत आपण प्रश्न 1, प्रश्न 2, प्रश्न 3 इथपर्यंत अभ्यासत आलोय. आता विभाग 1 मधला आपण प्रश्न क्रमांक 4 अभ्यासतो आहे. ओके, चला प्रत्येकाने व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न क्रमांक 4 कृषी उत्पन्न बाजार समिती. खूप महत्वाचा मुद्दा आहे, इकडे व्यवस्थित लक्ष द्या. 2 मिनिटं मी ब्रेक घेतोय फक्त. चलो, कृषी उत्पन्न बाजार समिती. आता ग्रामीण भागांमधील सगळ्यात महत्वाचा व्यवसाय आहे तो शेती क्षेत्राचा, बरोबर. मग शेती क्षेत्राच्या व्यवसायासंबंधी शेतकरी वर्ग शेतामध्ये पिकांचं त्या ठिकाणी उत्पादन घेत असतात आणि वेगवेगळ्या स्तरावरती त्याची विक्री सुद्धा केली जाते. मग या स्तरावरती देखील सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करणं खूप गरजेचे होते. कारण खऱ्या अर्थाने जर आपण सहकार क्षेत्राचा इतिहासाचा अभ्यास केला तर भारतातील जी सहकार क्षेत्रातील जी चळवळ आहे, तर आमचा जो शेतकरी वर्ग आहे हा सावकारकीच्या विळख्यामध्ये अडकलेला होता, कर्जबाजारी झाला होता आणि त्याला कुठनं यातनं बाहेर काढण्यासाठी सहकार पातळीवरती वेगवेगळे कायदे अस्तित्वात आले. 1904, 1912, 1925 मुंबई प्रांत कायदा, त्याचबरोबर सावकारकी कायदा, त्यानंतर महाराष्ट्र सहकार कायदा, अशा वेगवेगळ्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली. आणि काही ग्रामीण पातळीवरती प्राथमिक स्तरावरती पतसंस्था सुरू केल्या गेल्या होत्या की ज्या शेतीला पूरक असं त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध करून देतील, जोडधंद्यांसंबंधीचे भांडवल उपलब्ध करून देतील आणि त्यातून शेतकरी वर्ग आपल्या जी काही शेती संबंधीची अवजारं असतील किंवा पिकांसाठी जो लागणारा खर्च आहे तो त्यातनं ते भागवत होते. पण काही बाजारपेठांमध्ये जर आपण शेतकरी वर्गांच्या बाबतीचा अभ्यास करायला गेलो तर काही शेतकरी वर्गांना पीक उत्पादनासाठी सुद्धा शासन त्या ठिकाणी संस्था कर्ज उपलब्ध करून देत होते, ज्याला आपण पीक तारण कर्ज अशी संकल्पना म्हणतो. आणि याचा महत्वाचा उद्देश हा एकच असतो की पिकांचं उत्पादन घेतल्यानंतर जेव्हा आपण त्याची बाजारपेठांमध्ये विक्री करणार तर त्या बाजारपेठांमधली विक्री केल्यानंतर पिकांच्या उत्पादनाच्या संबंधीची जो येणारा हे जो मूल्य आहे, जे काही बाजार मूल्य आहे, त्यामधनं संस्था काय करते, ज्या ज्या सभासदांनी कर्ज घेतलेले आहे ते कर्ज त्या ठिकाणी काय करत असते, वजावट करत असते. त्याचबरोबर शेतकरी वर्गाला आपल्या उत्पादन पिकासंबंधीचं बाजारपेठांमध्ये योग्य प्रमाणावरती भाव मिळावा, त्यासोबतच योग्य प्रमाणावरती त्याच्या माल जो आहे, उत्पादन जो आहे त्याची विक्री योग्य पद्धतीने व्हावी, तर या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समित्या या स्थापन केल्या गेल्या. आला महत्वाचा मुद्दा लक्षात. मग यामध्ये काही महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असणं खूप गरजेचं आहे. मग यामध्ये प्रत्येक शेतकरी वर्गांच्या बाबतीमध्ये देखील या ठिकाणी विचार केला गेला. मग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घटकांवर आधारित ज्याला आपण महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमन 1963, हा प्रत्येकाने व्यवस्थित समजून घ्या. अधिनियमन 1963 अंतर्गत कृषी उत्पन्न खरेदी विक्री संबंधीचा कायदा या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. मग यामध्ये बाजारांवरती देखरेख ठेवणं, बाजार संचालन, व्यवहारांचे नियंत्रण, नियमन या समितींच्या माध्यमातून चालवले जातात. उत्पादन घटकांसाठी विपणनासंबंधीच्या सोयी त्या ठिकाणी केलेल्या असतात. मग आता ह्या सर्व गोष्टी कायदेशीररित्या पार पाडण्यासाठी तिथे आपल्याला अधिकारी वर्गांची म्हणजेच काय, बाजार समितींची नेमणूक करणं आवश्यक असतं. मग ह्या बाजार समितीच्या नेमणुकी केल्यानंतर या बाजार समितींना त्या ठिकाणी काय केलं जातं रे, काही अधिकार, काही कर्तव्य त्या ठिकाणी दिली जातात. मग तेच अधिकार तेच कर्तव्य आपल्याला ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायच्या आहे. चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर. बघा आता बाजार समितीची कर्तव्य काय आहे, तर बघा कलम 29 नुसार बाजार समितीची काही पुढील कर्तव्य आपल्याला दिलेली आहेत, ते आपण आता इथे समजून घेणार आहोत. पहिलं, बाजार व्यक्ती म्हणजे बाजारामध्ये ज्या काही व्यक्ती आणि वाहनं यांची ने जे नियम त्यावरती नियंत्रण ठेवणं, बाजार व्यवहारांमध्ये जी काही वागणूक आहे त्या संबंधीवर नियंत्रण ठेवणं, नवीन परवाने देणं, जुने परवाने
जे असतील त्यांचं नूतनीकरण करणं किंवा काही परवाने रद्द करणं. जर तिथं गैरप्रकार घडला असेल तर यासंबंधीची कामकाजं ही बाजार समितीची कर्तव्य आहे. विपणनासंबंधीशी विवाद सोडवण्याची व्यवस्था करणं हे सुद्धा बाजार समितीचं सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, कर्तव्य असणार आहे. बाजार समितीचे आणखीन काही पुढे कर्तव्य तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. कायद्यातील नियमातील व उपविधीतील तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्यावरती खटले भरणं, बाजाराची व्यवस्था राखणं, सोयी उपलब्ध करणं, खरेदी विक्रीची किंमत जे असणार आहे त्यावरती नियंत्रण ठेवणं, तोलमाप वजन असणार आहे त्यावरती नियम तयार करणं, सहकार कायद्याने जाहीर केलेल्या शेतमालाच्या संकल्पनांची व्यवस्था करणं, शेतमालकांचे उत्पादन, विक्री, साठवण प्रक्रिया, किमती, वाहतूक यासंबंधीची माहिती गोळा करणं, हे एकंदरीत या ठिकाणी बाजार समितीची कर्तव्य आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकार. ओके, आता ज्या पद्धतीने कर्तव्य आहेत त्याच पद्धतीने अधिकार सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. समितीला खरेदी विक्री होणाऱ्या वस्तूवरील निर्धारित दराने व पद्धतीने फी आकारण्याचा व ती वसूल करण्याचा अधिकार आहे. विपणन संचालकांची पूर्वपरवानगी घेऊन मालमत्तेच्या व फी तारणाबाबतचे खाजगीरित्या किंवा निर्धारित अटी यासंबंधीचे सरकारकडनं कर्ज घेता येते. त्यासोबतच समिती एखाद्या अन्य पक्षाने करार पद्धतीने सुद्धा ह्या गोष्टी तिथं करू शकते. म्हणून हे महत्वाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारही यामध्ये दिलेली आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हा पॉइंट अशा पद्धतीने तिथे एक्सप्लेन करायचा आहे 7 मार्कांसाठी. येते मुद्दा लक्षात. चला आता आपण प्रश्न क्रमांक 4 ब व्यवस्थित समजून घेणार आहोत. आता हा पण एक तुम्हाला सहकार कायद्याच्या कलमावरती एक प्रश्न विचारलेला आहे आणि कलम अतिशय सोपा आहे. कलम कसा लक्षात ठेवायचा आणि प्रश्नाचं उत्तर कसं लक्षात ठेवायचं इकडे मात्र व्यवस्थित लक्ष द्या. सहकार कायदा 1960 म्हटलाय. सहकार कायदा 1960 मध्ये जो कलम 83 दिलेला आहे, कलम 83. आता कलम 83 कशाशी संबंधित आहे तर निबंधकांकडनं चौकशी. मग आता निबंधकांकडनं चौकशी करायची, मग कुणाची चौकशी करायची हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. बघा उत्तर कसं लक्षात ठेवायचं ते तुम्हाला मी सांगतोय. निबंधकांकडनं चौकशी करायची. मग आता निबंधक वर्गांचा महत्वाचा अधिकार काय आहे की संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र देणं, संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य होते की नाही याकडे लक्ष देणं, संस्थेच्या कामकाजासंबंधीची पाहणी तपासणी करणं, संस्थेच्या कायद्याअंतर्गत संस्थेने उपविधी बायलॉ जे सेक्शन आहे त्यानुसार संस्थेचं कामकाज योग्य पद्धतीने चालतं आहे किंवा नाही याची पाहणी करणं, चौकशी करणं. आला महत्वाचा मुद्दा लक्षात. मग निबंधक अधिकारी वर्गांना कलम 83 मध्ये एक तरतूद दिलेली आहे. ती म्हणजे काय की सहकारी संस्थेच्या कामकाजाविषयी प्रत्येकाचं लक्ष स्क्रीनवरती असलं पाहिजे. सहकारी संस्थेच्या कामकाजाविषयी, सहकारी संस्थेच्या रचनेविषयी, सहकारी संस्थेच्या आर्थिक परिस्थितीविषयी. बघा संस्थेची रचना, संस्थेची कामकाज, संस्थेची आर्थिक परिस्थिती या तीनही घटकांबाबत आणि इतर महत्वाचे सहकार कायद्याअंतर्गत येणाऱ्या चौकशीच्या नियमानुसार कलम 83 नुसार निबंधकांना सहकारी संस्थांची चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. येते मुद्दा लक्षात. मग इथे एकतर निबंधक वर्ग स्वतःहून सहकारी संस्थेची चौकशी करू शकतात किंवा त्यांनी नेमलेले जे अधिकारी वर्ग आहे ते देखील त्या ठिकाणी चौकशी करू शकतात, पण त्यासंबंधी निबंधकांनी परवानगी देणं आवश्यक आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. त्यानंतर पुढे आता निबंधक वर्गांनी चौकशी करणं कलम 83 अंतर्गत तरतूद दिलेली आहे, पण आणखीन यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे. तो म्हणजे काय की सहकारी संस्थेमधील सभासद वर्ग. कारण सभासद वर्ग हा सहकार संस्थेचा खऱ्या अर्थाने एक मालकच असतो. मग जर संस्थेमधील सभासदांना इकडे नीट व्यवस्थित लक्ष द्या, संस्थेमधील सभासदांना जर वाटत असेल की आपल्या संस्थेमध्ये कामकाज, संस्थेची रचना, संस्थेची आर्थिक परिस्थिती कुठेतरी ढासळते आहे किंवा कुठेतरी अपहार होतोय, कुठेतरी फ्रॉड होतोय, कुठेतरी अफरातफर घडून येतोय, तर अशा बाबतीत संस्थेचे जे सभासद वर्ग आहे या सभासद वर्गांनी निबंधकांकडे इकडे लक्ष द्या रे, निबंधकांकडे रीतसर अर्ज केला. पण अर्ज करण्यासाठी सुद्धा एकाच पाच सभासदांची सहमती आवश्यक लागते. म्हणजे 1/5 अशी सभासदांची त्या ठिकाणी अर्ज पाहिजे आणि त्यानुसार अधिकारी वर्ग, निबंधक अधिकारी वर्ग सुद्धा संस्थांची चौकशी त्या ठिकाणी करू शकते.
येते मुद्दा लक्षात? मग यामध्ये सहकारी संस्थेच्या चौकशी संबंधीचा खर्च कोणी द्यावा? जर एखाद्या सभासदांनी अर्ज केला असेल आणि ती तक्रार दाखल केली असेल, त्या तक्रारी संबंधीचा जी काही तक्रार असेल XYZ, ती तक्रार जर संस्थेमध्ये चौकशीच्या दरम्यान खरी आढळली, तर अशा वेळेसचा जो खर्च आहे तो सगळं अधिकारी वर्ग करतात. पण जर ती खोटी आढळली, नुसती तक्रार दाखल केली पण त्याला काही तथ्य नाही, अर्थ नाही, काहीच पुरावे नाही, काही सापडलं नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर अशा वेळेस जे काही त्या ठिकाणी सभासदांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्यांना तो खर्च त्या ठिकाणी द्यावा लागतो, फी भरावी लागते. ही या कायद्यामध्ये माहिती दिलेली आहे. चला इथपर्यंत हे ओव्हरऑल स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. मग कलम 83 अंतर्गत आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, की कलम 83 हा निबंधक वर्गांनी सहकारी संस्थांच्या चौकशी संबंधीची पाहणी करण्यासंबंधीचा कलम आहे. यामध्ये संस्थेची रचना, संस्थेचं कामकाज, संस्थेची आर्थिक परिस्थिती या संबंधीची चौकशी करण्यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तसंच जर सभासद वर्गांनी संस्थेसंबंधी जर त्या ठिकाणी चौकशी करायची असेल, तर अशा वेळेस एकाच पास म्हणजे 1/5 सभासदांनी अर्ज त्या ठिकाणी सादर करणं गरजेचा असतो. हे ठराविक हायलाइटर पॉइंट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी अर्जदाराने अर्जात नमूद केलेले काही आरोप जर खरे ठरले, तर ही रक्कम अर्जदाराला परत केली जाते आणि आरोप जर खोटे ठरले किंवा ते सिद्ध झालेच तर चौकशीचा खर्च या ठिकाणी अर्जदाराकडनं वसूलही केला जातो. म्हणजे ते खोटे ठरले, जर ते सिद्ध झालेच नाही, तर अशा बाबतीत सुद्धा तो अर्जदाराकडनं वसूल केला जातो, असं या ठिकाणी महत्वाचं असतं. ओके. म्हणून या गोष्टी त्या ठिकाणी असणं खूप गरजेचे आहे. कलम 83 अंतर्गत या सगळ्या तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर परीक्षेला आपल्याला हेच महत्वाचे कंटेंट पॉइंट्स त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. चला इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला. त्यानंतर आता आपण परीक्षेच्या संदर्भातील एक छोटासा पॉइंट आहे तो इथे मी एक्सप्लेन करतो कलम 83 अंतर्गत. बघा या ठिकाणी कलम 83 नुसार जी चौकशी करण्यासाठी जे आवश्यक ते आदेश करावे लागतो, त्यामध्ये चौकशी अधिकाऱ्यांचं नाव, म्हणजे समजा त्या ठिकाणी निबंधक वर्गांनी काही चौकशी बसवली असेल तर त्यावेळेस सुद्धा किंवा काही सभासदांनी 1/5 अर्ज सादर केला असेल चौकशी संबंधीचा, तर त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी काय काय गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये अधिकाऱ्यांचं नाव, त्याने जी चौकशी करावयाची आहे त्या संस्थेचे नाव आणि महत्वाचा मुद्द्याविषयी चौकशी काय करायची आहे या संबंधीचे माहिती या अहवालामध्ये असणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला कलम 83 अंतर्गत दिलेली आहे. ओके. चलो इथपर्यंत क्लिअर. आता आपण प्रश्न क्रमांक 5. चलो प्रश्न क्रमांक 5 जो आपला आहे अ, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील सभासदांची हकालपट्टी. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, सभासदांची हकालपट्टी. तर सभासदांच्या हकालपट्टी संबंधीचा कलम आहे कलम 35. ओके. चलो आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये सभासद वर्ग आहे, पदाधिकारी वर्ग आहे, संचालक मंडळ आहे, कर्मचारी वर्ग आहे. पण खऱ्या अर्थाने सहकारी संस्थेचा मालक म्हणून ओळखला जाणारा जो घटक आहे तो म्हणजे काय? सभासद वर्ग. कारण सभासद हा संस्थेचा खऱ्या अर्थाने मालक असतो आणि या सभासदाला ज्या संस्थेचं सभासदत्व घ्यायचं आहे, तर त्यासंबंधी त्या सभासद व्यक्तीने संस्थेमध्ये दिलेल्या विहित अटींचं नमुन्यांचं पालन करून संस्थेतील सभासदत्वाचा अर्ज भरून किमान संस्थेचा एक तरी भाग खरेदी करून संस्थेचे प्रवेश शुल्क त्या ठिकाणी भरून तो त्या संस्थेचं सभासदत्व स्वीकारलं जातं. मग ज्या पद्धतीने संस्थेचं सभासदत्व स्वीकारलं जातं त्याच पद्धतीने त्याला संस्थेची काही हक्क, जबाबदाऱ्या, कर्तव्य पार पाडावे लागतात. मग त्यामध्ये सभेला उपस्थित राहणं, संस्थेच्या कामकाजासंबंधीची पाहणी करणं, संस्थेच्या महत्वाच्या आर्थिक घटकांविषयी निर्णयात्मक योग्य ते मार्गदर्शन देणं, संस्थेचे रेकॉर्ड कागदपत्र तपासून त्यावरती त्याचं मत मांडणं, प्रत्येक संस्थेमध्ये ज्या येणाऱ्या अडचणी असतील, समस्या असतील त्यामध्ये सहभागी होणं आणि संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभांना उपस्थित राहणं, हे प्रत्येक सभासदाचं हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या असणार आहे. बरोबर. पण या व्यतिरिक्त सुद्धा जर एखाद्या सभासदाने, इकडे लक्ष द्या, जर एखाद्या सभासदाने संस्थेच्या संबंधी एखाद्या सभासदाने संस्थेच्या संबंधी काही गैरवर्तन केलं असेल किंवा संस्थेला त्या सभासदापासून संस्थेच्या हितासाठी, संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या असतील, तर अशा वेळेस त्या संस्थेबाबत महत्वाचा एक निर्णय घेणं खूप गरजेचं असतो संस्थेला. तो म्हणजे काय, की सभासदासंबंधी.
जर एखादा सभासद दिवाळखोर झाला असेल किंवा एखाद्या सभासदाने संस्थेमध्ये काही अपहार केला असेल, अफरातफर झालेली असेल, लबाडी झालेली असेल किंवा काही नाईलाजाने एखाद्या सभासदाचा दुर्दैवी मृत्यू झालेला असेल किंवा एखाद्या सभासदाचा त्याचं सभासदत्व आहे तो दुसऱ्याला हस्तांतरण करीत असेल, तर अशा बाबतीत सुद्धा संस्थेने सभासदांची हकालपट्टी करणं गरजेचं असतं. ओके. हकालपट्टी करणं म्हणजे काय, की हा जो वर्ड आहे तो आपण एखादा मेजर प्रॉब्लेम संस्थेमध्ये सभासदानुसार झालेला आहे, सभासदांनी अफरातफर केली आहे, लबाडी केली आहे किंवा तो दिवाळखोर झालेला आहे किंवा तो मोस्ट वॉन्टेड आहे, तर अशा बाबतीत सुद्धा संस्थेने एक निर्णय घेणं खूप गरजेचं आहे, की हकालपट्टी करणं किंवा त्याचं सभासदत्व रद्द करणं, सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. ओके. मग संस्थेच्या हितास किंवा संस्थेचे कामकाज उचित प्रकारे चालवण्यासाठी बाधक ठरतील तर अशा कृत्यांबद्दल एखाद्या सभासदाला काढून टाकता येईल. हेच पॉइंट मी तुम्हाला आता थोडक्यात एक्सप्लेन केले. येते लक्षात? बघा, परंतु सभासद सदस्य या बाबतीमध्ये लगेच त्या सभासदाला काढता येतं का रे? तर नाही काढता येत. तर त्याच्यासाठी पहिलं त्याला सभेला उपस्थित करणं गरजेचं आहे. त्याची तक्रार काय आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे. जर खरोखर एखादा सभासद दिवाळखोर झाला असेल तर त्या संबंधित त्याची बाजू मांडण्याची संधी पहिलं त्याला दिली पाहिजे. हा आपल्याला सहकार न्याय तत्व जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगत असतं. कोणत्याही अधिकारी वर्ग असू द्या, सभासद वर्ग असू द्या, प्रत्येकाला न्याय मांडण्याचा, आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आधी पहिलं त्याची बाजू मांडून घेणं आणि जर त्याची बाजू त्या ठिकाणी खोटी असेल तर त्याला सभासदत्व पुन्हा त्या ठिकाणी दिलं जातं. पण केलेला आरोप जर त्याचा त्या ठिकाणी सिद्ध झाला तर मात्र त्याचं सभासदत्व काय होतं? रद्द केलं जातं. हा पहिला महत्वाचा मुद्दा इथे समजून घ्या. संस्थेच्या सदस्य पोटनियम काढून जे काही पोटनियमांमध्ये जे काही तरतूद दिलेली असेल तर त्याचं जर त्यांनी काही उल्लंघन केलेलं असेल सभासदांनी तर त्यावेळी सुद्धा त्याचं सभासदत्व रद्द केलं जातं. निबंधकाने संस्थेने अर्ज केल्यावर विशेषतः काही उच्च मुदतीच्या आत किंवा कोणत्याही सदस्य यथोचितरित्या जे काही महत्वाचे निर्णय असतील दाखल केलेले असतील किंवा काही त्याचं नुकसान संस्थेच्या संबंधी होत असेल तर अशा वेळेस सुद्धा त्या ठिकाणी त्याचं सभासदत्व आपल्याला रद्द करता येतं. मग आता थोडक्यात जर आपण पाहायला गेलं तर सभासदत्व रद्द होण्याची किंवा सभासदत्व संपुष्टात येण्याची कारणं कोणती आहेत? पहिलं आहे सभासदाचा मृत्यू. जर एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला असेल तर त्याचं सभासदत्व आपोआपच रद्द होतं किंवा त्या मयत सभासदत्व असेल तर त्याचे जे वारस हक्कानुसार नोंद केलेली असेल त्यांच्याकडे त्याच्या भागांचं हस्तांतरण होतं. म्हणजे आपोआपच त्यांचं आधीचं सभासदत्व काय होतं? रद्द होतं. दुसरं, जर सभासदत्वाबाबत सभासदांनी राजीनामा दिला असेल तर, आणि सगळ्यात महत्वाचा तो राजीनामा व्यवस्थापक मंडळाने मंजूर करणं आवश्यक आहे. भाग हस्तांतर करणं, कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य राहण्यासाठी गेले असतात त्याचं सभासदत्व त्या ठिकाणी संपुष्टात येत असतं. संस्थेचं विसर्जन झालं, खरोखर संस्थाच बुडीत गेली किंवा बंद झाली तर अशा वेळी सुद्धा त्या संस्थेचं सभासदत्व काय होतं? रद्द केलं जातं. मग सभासदांच्या बाबतीमध्ये सभासदांची हकालपट्टी, एखादा सभासद सहकारी संस्थेच्या नियमांचं पालन करतच नाही. आता हेच मुद्दे मी तुम्हाला सुरुवातीला एक्सप्लेन केलेले आहेत की संस्थेच्या नियमांचं पालन करत नाही, संस्थेची फसवणूक केली आहे, दिवाळखोर झालाय किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेत बाधा निर्माण करणारे एखादं कृत्य केलेलं आहे आणि ते कृत्य सिद्ध झालंय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ते कृत्य सिद्ध होणं गरजेचं आहे. ते सिद्ध झालंय किंवा संस्थेच्या नावलौकिकतामध्ये, गुडविलमध्ये बाधा आणली आहे, अडचणी निर्माण केलेल्या आहेत, तर अशा सभासदांचं त्या ठिकाणी सूचनाही देखील त्या ठिकाणी सभासदांना आपली हकालपट्टी का करू नये अशा आशयाची सूचना दिली जाते. म्हणजे बरोबर. मग एखाद्या वेळेस समजा एखाद्या सभासदाने एखाद्या दिवाळखोरीचं किंवा प्रतिष्ठेला बाधा केली आहे, त्याला डायरेक्ट सभासदवरनं काढून टाकायचंय का? तर नाही. पहिले त्याला समज द्यावं लागते की बघ बाबा, अशा अशा पद्धतीचं तुझ्याकडनं हे कृत्य झालेलं आहे, तुला मान्य आहे का? जर त्याने ते मान्य केलं तर त्याला सभासदत्व तिथनं रद्द होणं आवश्यक आहे. हा एक महत्वाचा इथे एक नियम असतो. आलं लक्षात? सभासदत्वासंबंधीची हकालपट्टी हे पॉईंट तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर विभाग एक आपला. विभाग एक मध्ये आपण आता प्रश्न क्रमांक 5 मधला ब हा एक आता विभाग एक मधला शेवटचा प्रश्न आहे. ओके. उपविधी दुरुस्ती. आता यावरती पण आपल्याला बघा जोड्या लावांमध्ये एक प्रश्न आलेला होता, पोटनियम दुरुस्ती किंवा उपविधी दुरुस्ती, बरोबर की नाही? मग यामध्ये सुद्धा मी सुरुवातीला सांगितलं की कलम तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. उपविधी दुरुस्तीमध्ये जर आपण पाहायला गेलो असता तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की उपविधी दुरुस्ती करणं हे खूप गरजेचं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला उपविधी संकल्पना काय आहे हे थोडक्यात समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर उपविधी म्हणजे काय असतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बायलॉज असे म्हणतो.
हा एक संस्थेच्या कायद्याच्या नियमामध्ये राहून एक बनवलेला नियमाचा संच आहे की संस्थेची स्थापना, संस्थेची नोंदणी, संस्थेचा उपविधी, संस्थेच्या कामकाजासंबंधीचा नियमाचा संच यामध्ये असतो. यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती, निधी, सभा, व्यवस्थापन या सर्व घटकांचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो आणि हे प्रत्येक कार्य कशा पद्धतीने पार पाडलं पाहिजे, कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी जी बनवलेली चौकट आहे तिला आपण काय म्हणतो, सहकारी संस्थेची उपविधी किंवा ज्याला आपण पोटनियम असे म्हणतो. मग पोटनियम सुरुवातीला संस्थांच्या नोंदणी करण्याच्या आधी उपविधीच्या 4 प्रती मंजूर करून घेणं आवश्यक असतं आणि त्या नोंदणी अर्जामध्ये सादर करणं गरजेचं असतं, बरोबर. मग जर भविष्यामध्ये या उपविधीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला गेला तर हा बदल का त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. जर उद्या एखाद्या सहकार संस्थेच्या नावात बदल करायचा आहे किंवा एखाद्या सहकार संस्थेच्या कायद्यामध्ये तरतुदीमध्ये बदल झालेला आहे, तो आता संस्थेने बदल करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस त्या ठिकाणी कलम 13 अंतर्गत सहकारी संस्थांच्या नोंदणी संबंधीची जी दुरुस्ती आहे, सहकारी संस्थेचे ज्या उपविधी आहे त्या उपविधीच्या दुरुस्ती संबंधीचा कलम 13 अंतर्गत त्या ठिकाणी विचार केला जातो. खरं तर यामध्ये पाहायला गेलं असता कलम 13 पण आहे आणि कलम 14 पण आहे. ओके, चलो पहिला आपण कलम 13 समजून घेणार आहोत. संस्था सर्वसाधारण सभेत हजर सभासदांच्या 2/3 बहुमताने केवळ उपविधीमध्ये दुरुस्ती करू शकते. हा एक महत्वाचा मुद्दा. अशा ठरावाची एक प्रत प्रास्ताविक दुरुस्ती उपविधीची एक प्रत तसा अर्ज ठराव झाल्यापासून 2 महिन्याच्या आत निबंधकांकडे पाठवणं बंधनकारक असतं. निबंधकाने दुरुस्तीची उपविधीची नोंद केली असते. मग नवीन दुरुस्ती करायची असेल तर त्यामागची तुम्हाला कारणं सुद्धा त्या ठिकाणी द्यावे लागतात. त्यासंबंधीचे पुरावे सुद्धा त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. याप्रमाणे उपविधीमधील दुरुस्ती प्रस्ताव निबंधकांकडे 2 महिन्याच्या आत निकालात न काढल्यास निबंधक तो प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काय करतात, सुपूर्द करतात. किंवा निबंधक स्वतःच नोंदणीचे काम करणारे असतील तर सरकारकडे मुदती संपताच 15 दिवसाच्या आत तो काय केला जातो, पाठविला जातो. हा झाला संस्थेच्या पातळीवरती. जर संस्थेच्या पातळीवरती उपविधीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर पहिलं संस्थेच्या पातळीवरती 2/3 बहुमताने ती उपविधी दुरुस्ती करण्यासंबंधीचा ठराव पहिला पास करून घ्यावा लागतो. ओके, मग तिथून नंतर पुढे तो 2 महिन्याच्या आत निबंधकांकडे पाठवावा लागतो. हे 2 पॉईंट फक्त यामध्ये लक्षात ठेवा. आता पोटनियम दुरुस्तीची कार्यपद्धती हा देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर यामध्ये पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव ज्यावेळी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक समिती संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीमध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्याची आवश्यकता भासते तर त्यावेळी त्या दुरुस्ती उपविधीमध्ये काही शब्दरचना, ही शब्दरचना सुद्धा साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये असणं खूप गरजेची आहे. त्यासंबंधीच्या पुढे काही महत्वाच्या शब्दरचना तयार करून दुरुस्तीच्या साधारण सभेची मान्यता घेण्यासाठी साधारण सभेच्या नोटिशाबाबत त्या ठिकाणी जोडून पाठवली पाहिजे. दुरुस्तीची कारणंही त्यामध्ये स्पष्ट केली पाहिजे. जर तुम्ही आधी संस्थेची उपविधी बनवली आहेत, जर तुम्हाला संस्थेच्या पत्त्यात बदल करायचा असेल तर आता आमची नवीन शाखा किंवा नवीन जागा आम्ही त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे, त्यासंबंधी आम्ही उपविधीमधील जो संस्थेचा पत्ता आहे तो त्या ठिकाणी बदल करू इच्छित आहे, तर असं तुम्हाला त्या ठिकाणी ती कारणं द्यावी लागतात आणि नवीन पत्ताही त्या ठिकाणी द्यावा लागतो. त्यासंबंधीचे काही थोडक्यात पुरावे तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावे लागतात. संबंधित साधारण सभेच्या नोटिशीत पोटनियम दुरुस्तीचा विषय समाविष्ट केला पाहिजे आणि साधारण सभेस हजर असणाऱ्या, मतदानाचा हक्क असणाऱ्या सभासदांच्या बहुमताने पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव सहमत व्हावा लागेल आणि 2 महिन्याच्या कालावधीत पोटनियम दुरुस्तीसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी नोंदणी अधिकाऱ्यांकडे पाठवणं बंधनकारक असतं. येथे महत्वाचा मुद्दा लक्षात. मग त्यासोबत प्रस्तावासोबत काय काय पाठवायचं आहे हे इथे पहिलं समजून घ्या. बघा, दुरुस्ती प्रस्तावासाठी मंजुरी विनंती पत्रक, यामध्ये सभेची किती सभासद हजर, त्यापैकी किती सभासदांचे मतदान, पोटनियम दुरुस्ती सर्वसाधारण सभेचा ठराव, प्रचलित उपविधी शब्दरचना, दुरुस्ती उपविधी शब्दरचना, दुरुस्तीची कारणं आणि दुरुस्तीनंतर सुधारित पोटनियमांची शब्दरचना पुरवणी 4 प्रती जोडाव्या त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, हे घटक तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला सहकारी संस्थेच्या संबंधीची जी त्या ठिकाणी उपविधी दुरुस्ती, ओके, हे पॉईंट यामध्ये आहेत.
आता इथे सहकारी संस्थेची उपविधी दुरुस्ती असा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि इथे तुम्ही कलम 14 अंतर्गतही लिहू शकतात. जसं की कलम 13 मध्ये संस्थेच्या पातळीवरती निर्णय घेतला जातो उपविधी दुरुस्ती संबंधीचा. मग त्या ठिकाणी 2 3 सभासद वर्ग एकत्र येतात. उपविधी दुरुस्ती संबंधीची कारणं ठराव मंजुरी त्या ठिकाणी प्रस्थापित करतात आणि मग नंतर ते नोंदणी अधिकाऱ्यांकडे पाठवलं जातं. पण कलम 14 मध्ये इकडे लक्ष द्या. पण आता कलम 14 मध्ये काय आहे की स्वतःहून निबंधक वर्ग, इकडे लक्ष द्या, स्वतःहून निबंधक वर्ग काय करतात, संस्थेला सांगतात की तुमच्या उपविधीमध्ये बायलॉज मध्ये दुरुस्ती करून घ्या. मग हे केव्हा त्या ठिकाणी आवश्यक असतं, जर काही सहकार कायद्यामध्ये काही बदल झाले असतील तर यावेळेस सुद्धा निबंधक अधिकारी वर्ग संस्थेला तसं आदेश देतात, नोटीस पाठवतात आणि त्यानुसार संस्थेला काय करावं लागतं, उपविधीमध्ये दुरुस्ती करून घ्यावी लागते. पण कलम 13 तुम्ही हे प्रश्नाच्या उत्तरामध्ये कंपल्सरी लिहा. ओके, चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर. चलो इथपर्यंत आपला विभाग 1 जो आहे तो कम्प्लिटली झालेला आहे. आता आपण विभाग 2 ओके. चला प्रत्येकाने विभाग 2 च्या संबंधीचे जे स्क्रीनवरती प्रश्न दिसत आहेत ते पहिले व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आपल्या नोटबुकमध्ये. खूप सोपे प्रश्न आहे. हेच प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा पुढच्या काही आता येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सरावासाठी आहे. चलो थोडक्यात टिपा लिहा. प्रश्न क्रमांक 2 सॉरी प्रश्न क्रमांक 6 विभाग 2. ओके, विभाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 6 कोणतेही 5 तुम्हाला सोडवायचे आहे आणि 20 मार्कांसाठी सेक्शन तुम्हाला आलेला आहे. यामध्ये पहिला आहे महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अधिकारी वर्ग या संबंधीची माहिती. त्यानंतर राखीव निधी, लेखा परीक्षणातील दोष दुरुस्ती अहवाल, संस्थांचे वर्गीकरण, गृहनिर्माण संस्था रचना या संबंधीची थोडक्यात माहिती, सहयोगी सभासद आणि गृहनिर्माण संस्था. जर पाहायला गेलं तर हे दोन्ही प्रश्न आपल्याला पेपर 1 मधले रिपीटेड क्वेश्चन आहेत आणि विनोंदणी कलम 21 अ. ओके, हा एक एकूण टोटल आपल्याला हे 7 प्रश्न या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. पण यापैकी पेपरला तुम्हाला किती लिहायचे, फक्त 5 प्रश्न लिहायचे. ओके, चलो आता हे 1 बाय 1 आपण इथे समजून घेणार आहोत. चला विभाग 2 पेपर नंबर 5 सहकार कायदे व इतर कायदे, प्रश्नपत्रिका मे 2023 अभ्यासतोय. यातील प्रश्न क्रमांक 6 थोडक्यात टिपा लिहा. यामधला पहिला प्रश्न जो आपला आहे तो महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अधिकारी. आता 4 मार्कासाठी येणार आहे. इकडे लक्ष द्या. 20 मार्काचा होते, कोणती 5 सोडवायचे आहेत बरोबर. मग 4 पंचा 20 म्हणजे एक प्रश्न तुमचा या ठिकाणी 4 मार्कांसाठी डिवाइड होतोय. तर इथं अगदी मोजकं आणि थोडक्यातच लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अधिकारी वर्ग या संबंधीचा हा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला अधिकारी वर्गांचे आपण कर्तव्य वगैरे हे पॉइंट्स या ठिकाणी लिहू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं पहिला जो मुद्दा या ठिकाणी आहे, बघा, महाराष्ट्र सहकारी क्षेत्रासंबंधी महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचे अधिकार आणि कर्तव्य. ओके, पहिला आहे राज्य निवडणूक आयोग, त्याला प्रदान करण्यात आलेले काही अधिकार किंवा कार्य त्या ठिकाणी काय करत असते, निवडणूक आयोग जे आहे, राज्य निवडणूक आयोग जे आहे सहकार क्षेत्रामधलं, ते काय करत असतं, आपलं कार्य त्या ठिकाणी पार पाडतं आणि कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक तितक्या कर्मचारी वर्गांना ते अधिकारी त्या ठिकाणी प्रदान करून देत असतात. त्यातील पहिलं, कोणत्या संस्थेच्या विद्यमान समितीच्या मुदत संपण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोग त्या संस्थेच्या समितीची निवडणूक जाहीर करू शकतो. राज्य सहकारी निवडणूक आयोग कोणत्याही सहकारी संस्थेकडून किंवा संस्थेच्या वर्गाकडून निवडणूक खर्चाची वसुली करण्याची मागणी निबंधकांकडून करू शकते. प्रत्येक सहकारी संस्थेच्या समितीचे तिची मुदत संपण्यापूर्वी किमान 6 महिने आधी तिच्या पदावरील संपण्याबाबतचे निवडणूक आयोगाला कळवणं आवश्यक असतं. प्रत्येक सहकारी संस्थेच्या समितीने राज्य निवडणूक प्राधिकरणाला आवश्यक असलेल्या नोंदवह्या, अभिलेख आणि जी काही हिती पुरवणे पुस्तिका आहे त्या बंधनकारक असतं. त्यासंबंधीच पुढे संस्थेच्या दृष्टीने संस्थेच्या कामकाजाचं स्वरूप किंवा वर्ग यानुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये अंमलबजावणी करण्याची आचारसंहिता विहित करणं, हे या ठिकाणी जे निवडणूक अधिकारी वर्ग आहेत त्यांना हे थोडक्यात अधिकार प्रदान त्या ठिकाणी केलेले असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6
6 मधला दुसरा प्रश्न राखीव निधी. बरोबर. आता प्रत्येक सहकारी संस्थेला राखीव निधी हा खूप महत्वाचा घटक आहे. प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यांपैकी किमान एकास 4 म्हणजेच 25% इतका राखीव निधी संस्थेला बाजू काढावा लागतो. आणि आपण एक वरती प्रश्न पाहिला होता, तो काय होता? लाभांश जाहीर करण्यासंबंधीचा प्रश्न होता. बरोबर. हा प्रश्न वेगळा आहे. हा प्रश्न काय आहे? राखीव निधीच्या संबंधीचा. आणि राखीव निधीवर आपल्याला एक प्रश्न आलेला होता बघा, की चूक की बरोबरच्या सेक्शनमध्ये, की प्रत्येक सहकारी संस्थेला झालेल्या नफ्यामधून राखीव निधी वर्ग करावा लागतो. बरोबर की नाही? हा एक प्रश्न आहे. ज्या संस्थेच्या आपल्या व्यवहारापासून नफा मिळतो त्या नफा मिळू शकतो अशा प्रत्येक सहकारी संस्थेने राखीव निधी हा ठेवला पाहिजे. कलम 66 हा पॉईंट पहिला लक्षात ठेवा. कलम 66 नुसार राखीव निधी वर्ग करणं गरजेचं आहे. सहकारी संस्थेला आपल्या गरजेनुसार सोयीनुसार विविध प्रकारचे निधी उभा करते. राखीव निधी गरजेच्या वेळी अशी भविष्य काळासाठी वापरला जाणारा हा एक निधी आहे आणि याचा फायदा संस्थेला भविष्यामध्ये हा नक्कीच होत असतो. राखीव निधीमुळे संस्थेची प्रतिष्ठा वाढते, संस्थेचा विकास, आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर संस्थेचा कलम 70च्या तरतुदीनुसार अधीन राहून तो गुंतवताही येतो. यामध्ये राखीव निधीच्या बाबतीमध्ये महत्वाचा पॉईंट हाच आहे, की संस्थेच्या भविष्यकालीन निर्णय घेण्यासाठी संस्थांनी राखीव निधी जमा करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये हायलायटर पॉईंट आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, किती टक्के राखीव निधी वर्ग केला जातो आणि कलम 66 हे दोन घटक त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. राखीव निधी गरजेवेळी आणि भविष्यकाळासाठी वापरता येतो. राखीव निधीच्या प्रमाणावरती संस्थेचे आर्थिक स्थैर्य अवलंबून असतं. राखीव निधीमुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व भक्कम होते असल्यामुळे राखीव निधी हा सहकारी संस्थेचा एक संरक्षक भिंत म्हणून असे पाहिलं जातं किंवा ओळखलं जातं. राखीव निधीच्या बाबतीमध्ये तुम्ही हे लिहू शकता शॉर्ट कंटेंटमध्ये. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मधला तिसरा प्रश्न, लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल. जे मी सुरुवातीलाच तुम्हाला आपण लेखापरीक्षणासंबंधीचा एक प्रश्न आलेला होता तो तिथे क्लिअर केला, की कलम 81 अंतर्गत आपल्याला सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करून घेणं गरजेचं असतं. त्यासोबतच आता यामध्ये आणखीन एक कलम दिलेला असतो, तो म्हणजे लेखापरीक्षणाच्या बाबतीमध्ये दोष दुरुस्ती अहवाल. महाराष्ट्र सहकार कायदा अधिनियम 1960च्या कलम 82 नुसार संस्थेची तपासणी झाल्यानंतर दोषदुरुस्ती अहवाल पाठवणं जरुरीचं असतं. संस्थेने मागील मेमोमधील दोषींची पूर्तता करून दोषदुरुस्ती रिपोर्ट पाठवला अथवा आहे किंवा नाही याची खात्री करून घेणं गरजेचं असतं. आणि कारवाई योग्यरित्या न झाल्यास त्यासंबंधीचा खुलासाही घेणं खूप गरजेचं आहे. या व्यतिरिक्त सुद्धा अद्याप जर पारडापण संस्थेच्या बाबतीमध्ये पाहिलं गेलं, हिशेब तपासणीच्या बाबतीमध्ये, की बऱ्याचशा काही संस्थांचा जर दोषदुरुस्ती अहवाल नसेल तर त्यासंबंधी त्या ठिकाणी जे काही लेखापरीक्षक अधिकारी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत दोषदुरुस्ती अहवाल ठराविक मुदतीत पाठवला अथवा नाही तर त्यासंबंधी मेमोमधील दोषींची पूर्तता झाली आहे किंवा नाही याची सुद्धा पाहणी करणं खूप गरजेचं असतं. ओके. म्हणून दोषदुरुस्ती अहवाल, लेखापरीक्षण अहवाल हा मिळाल्यापासून 3 महिन्याच्या कालावधीतील 3 प्रती ओ नमुन्यामध्ये लेखापरीक्षकाने सादर कराव्या लागतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके. हे तुम्ही कंटेन यामध्ये लिहू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 त्यामधला चौथा प्रश्न आहे, सहकारी संस्थांचं वर्गीकरण. आता सहकारी संस्थांच्या वर्गीकरणामध्ये पेपरला तुम्हाला या टाईपमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पहिलं गृहनिर्माण संस्था, त्याचं वर्गीकरण, भाडेकरू मालकी हक्क, भाडेकरू सहभागी भागीदारी गृहनिर्माण संस्था, इतर गृहनिर्माण संस्था, मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था, लोक आवास योजनेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्था, हे त्यांचं वर्गीकरण. प्रक्रिया संस्थेमध्ये कृषी उत्पन्न, कृषी संबंधी, औद्योगिक प्रक्रिया संबंधीचे. त्यानंतर पुढे सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, हे पॉईंट्स त्यामध्ये प्रक्रिया करणारे. उत्पादन संस्था, साधन संस्था हे प्रक्रिया करणाऱ्या संस्थांमध्ये येणारे घटक आहेत. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी कृषी संस्था, कृषीमध्ये पणन संस्था आणि इतर कृषी संस्था, पीक संरक्षण संस्था, उपसा सिंचन संस्था आणि ग्राहक संस्थांमध्ये अल्पोपहारगृह, प्राथमिक ग्राहक भंडारे, त्यानंतर घाऊक संबंधीच्या, त्यानंतर सहकारी बँका, सहकारी बँकांमध्ये मध्यवर्ती बँका, अन्य बँका, पगारदार सेवकांच्या बँका, हे सहकारी संस्थांचे वर्गीकरण म्हणजे सहकारी संस्थांचे प्रकार. आला मुद्दा लक्षात? हे तुम्हाला यायचं आहे. वर्गीकरणाच्या ऐवजी कधी कधी तुम्हाला प्रकार पण विचारले जातील, त्यामुळे हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. शेती संस्थांमध्ये सामूहिक शेती, संयुक्त शेती, दूध व्यवसाय संस्थांसंबंधीच्या शेती, ओके, हे घटक त्यामध्ये येतात. हे झालं सहकारी संस्थांच्या वर्गीकरणाबाबतचे महत्त्वाचे घटक. त्यानंतर आता आपल्याला प्रश्न क्रमांक 6
मधला जो 5वा प्रश्न आहे की सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे काय. आता ऑलरेडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा पॉईंट आता या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. याचे मी पेपर 1 मध्ये भरपूर सारे एक्सप्लेन केलेलं आहे की गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, त्या गृहनिर्माण संस्थेची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. ओके. मग गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, की अशी संस्था की जी आपल्या सभासदांना वाजवी दराने आपल्या घरांची स्वप्न पूर्ण करून देते, तर अशा संस्थेला आपण सहकारी गृहनिर्माण संस्था असं म्हणतो. सहकारी गृहनिर्माण संस्था सभासदांच्या घरांची किंवा निवाऱ्याची गरज पूर्ण करत असते, म्हणून या पद्धतीच्या संस्थांना आपण सहकारी गृहनिर्माण संस्था असेही म्हणतो. मग शहरी भागांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेचा व्याप मोठ्या प्रमाणाने असतो. त्यामध्ये सहकारी संस्था सभासदांना घरं वाजवी दरात देत असते, आपल्या घरांची स्वप्न पूर्ण करत असते सभासदांच्या बाबतीमध्ये. हे पॉईंट्स तुम्ही त्यामध्ये एक्सप्लेन करू शकतात. सहकारी गृहनिर्माण संस्थांची कार्यही तुम्ही यामध्ये लिहू शकतात. ओके. एवढं महत्त्वाचे पॉईंट्स यामध्ये तुम्हाला लिहायचे. प्रश्न क्रमांक 6 मधला 5वा प्रश्न. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 6 थोडक्यात टिपा लिहा यामधला 6वा प्रश्न जो आहे तो सहयोगी सभासद आणि गृहनिर्माण संस्था. बघा, सहयोगी सभासद म्हणजे जो सभासद इतर सभासदांबरोबर संयुक्तपणे संस्थेचा भाग धारण करतो पण त्याचे नाव भाग प्रमाणपत्रकावरती प्रथम स्थानी नसेल असा सभासद होय. सहयोगी सभासद हा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून सहकारी संस्थांमध्ये भाग खरेदी करतात. असा सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्राच्या दुसऱ्या पार्टमध्ये असतं, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरती असतो. सहयोगी सभासदाला कोणते अधिकार प्राप्त होत नसतात. या सभासदाला सभेत हजर राहण्याचा, मतदान करण्याचा, निवडणूक उभे राहण्याचा अधिकार नसतो. जर क्रियाशील सभासद सभेत गैरहजर असेल तर सभेत हजर मतदान करण्याचा मात्र त्यांना या ठिकाणी एक अधिकार दिलेला असतो. अशा सभासदांना स्वतंत्रपणे भागधारण प्रमाणपत्र देता येत नाही, कारण ते एकत्र असतात, सहयोगी असतात. ओके. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर विभाग 2 मधला प्रश्न क्रमांक 6 त्यामधला 7वा प्रश्न जो आहे संस्थांच्या संबंधीची विनोंदणी कलम 21 तर विनोंदणी कलम 21 मध्ये काय सांगितलेलं आहे की संस्थेचे मूळ अस्तित्व संपुष्टात येत असले तर निबंधक नोंदणी रद्द करण्याचे आदेश देतात. तर कलम 21 नुसार पुढील परिस्थितीमध्ये नोंदल्या गेलेल्या संस्थेला विनोंदीची प्राप्त त्या ठिकाणी करून घेता येत असते. अर्जाची दिशाभूल करून संस्थेची नोंदणी करून घेतली असेल तर, ज्या कामासाठी संस्था निर्माण करण्यात आली आहे ते काम संस्थेने पूर्ण केलं नसेल तर, ज्या हेतूसाठी संस्था निर्माण करण्यात आली आहे ते हेतू संस्थेचे पूर्ण केले गेलेले नसतील तर, अशा प्रकारच्या संस्थेची स्थिती झाल्यास नोंदणी हक्क संपले जातात आणि पूर्ण संस्थेला कायदेशीर आधार राहत नाही. किंवा समापनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. ओके. तर सहकारी अभिकर्त्यांची नियुक्ती करून संस्थेचे व्यवहार त्या ठिकाणी काय केले जातात, बंद केले जातात. विनोंदणी कलम 21 ची कार्यवाही कशी असते. बघा, विनोंदणी परिस्थितीमध्ये असल्यास निबंधक संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाला, व्यवस्थापक समितीला आणि सदस्याला आपली बाजू मांडण्याची संधी देतात. जाहीर नोटिसेद्वारे बहुसंख्य सभासदांच्या सूचना देईल. विनोंदीचे आदेश जारी करण्यासाठी त्या ठिकाणी निबंधक आणि आवश्यक आदेशाबरोबर सहकारी अभिहस्तांची नियुक्ती करेल. अभिहस्तांच्या अधिकाऱ्यांना ग्रहणावर 1 वर्षाच्या आत त्या संस्थेची मालमत्ता, देणी यांचा निपटा करावा लागेल, अशा सूचना त्या ठिकाणी दिल्या जातात. वेळोवेळी आवश्यकता वाटल्यास निबंधकांकडून त्याची मुदतवाढही त्या ठिकाणी केली जाऊ शकते. हे आपल्याला विनोंदणीच्या संकल्पनेमध्ये हे पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहेत. येथे लक्षात. या संपूर्ण PDF सेक्शन तुम्हाला आपल्या ॲप सिस्टीमवरती मी देणार आहे, जे बॅचेसला विद्यार्थी जॉईनिंग आहे त्या विद्यार्थ्यांना. त्यानंतर पुढे आपल्याला विभाग 2 मध्ये सगळ्यात महत्त्वाचं खालील प्रश्नांची मुद्देस्वरूप उत्तरं लिहा. यामध्ये पण कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत आणि यामध्ये 20 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. पहिला आहे अपील अधिकार, नंतर दुसरा आहे सायबर गुन्हे, सहकारी संस्थेच्या विविध सभा, खावटी कर्ज, मोफा आणि नैसर्गिक न्यायतत्व, मानवी अभिहस्तांतरण. ओके. हे 7 प्रश्न आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहे आणि यापैकी तुम्हाला पेपरला कोणतेही 5 लिहायचे आहेत. चलो, इथपर्यंत पहिला मुद्दा आपण समजून घेणार आहोत, अपील अधिकार. बघा, आता अपील अधिकारी कन्सेप्ट काय आहे. कोणत्याही त्रुटी दूर करण्यासाठी किंवा दिलासा मिळावा म्हणून निर्णयाची फेरतपासणी करण्यासाठी कोर्टाने दाखल केलेली याचिका किंवा कोर्टाने न्यायालयामध्ये याचिका केली असता अपील हा एक मूलभूत अधिकार आहे, म्हणजेच कायद्याने दिलेला एक हक्क आहे. सहकार कायद्याने निबंधकांची नेमणूक कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी व सहकारी चळवळीची योग्य दिशा प्रगत व्हावी यासाठी केलेली आहे. म्हणून निबंधकांचे अधिकार त्यांच्या आधिपत्याखाली निरनिराळ्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर काही त्या ठिकाणी अधिकार वर्गांना त्या महत्त्वाच्या अधिकारी प्रदान केल्यामुळे त्यांचे त्या ठिकाणी हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या वाढत आहे. सहकारी संस्थांच्या नोंदणी प्रस्तावापूर्वी संस्था कायद्याच्या कक्षेत येत नाही म्हणून प्रस्तावास नकार देणं,
सहकारी संस्थेच्या नोंदणीचा प्रस्ताव नामंजूर करणं, नोंदणीच्या वेळी केलेले संस्थेचे वर्गीकरण हे महत्त्वाचे घटक त्यामध्ये असतात. त्यामध्ये नंतर अपील अधिकार, पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव नामंजूर करणं, त्यानंतर संस्थेच्या पुनर्रचनेबाबतच्या प्रस्तावाचे नामंजुरी करणं, संस्थेच्या पुनर्बांधणीचा प्रस्तावाबाबत संस्थेची नोंदणी चुकीची माहिती आधारे झाली म्हणून त्या ठिकाणी विनोंदणी करणं, सभासदांच्या हकालपट्टीच्या ठरावाचे नाकारण, प्रशासकाच्या नेमणुकाचे आदेश, विसर्जन अधिकाऱ्यांचे निर्णय, सहकार न्यायालयांच्या संबंधीचे अधिकार न्यायालय तत्वापर्यंत पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्यासोबत न्यायालयाकडे तक्रारी लेखी स्वरूपामध्ये अपील करणं हे महत्त्वाचे घटक यामध्ये दिलेले असतात. ओके. चला त्यानंतर पुढे सायबर गुन्हा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सायबर क्राईम हा आपल्याला पेपर 5 मध्ये विभाग 2 मध्ये एक आलेला प्रश्न आहे. सायबर क्राईम हा गुन्ह्याचा एक प्रकार आहे. जेव्हा एखादा गुन्हा इंटरनेट किंवा इंटरनेटद्वारे घडला जातो तर त्याला आपण सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हा असंही म्हणतो. मग सायबर गुन्ह्यांचे हॅकिंग, डेटा चोरी, त्यानंतर ईमेल, फिशिंग हे प्रकार भरपूर घडत असतात. सायबर गुन्ह्यांचे महत्त्वाचा उद्देश हाच असतो की अटॅक करणं, डेटा चोरी करणं. ओके, हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. त्यानुसार सायबर गुन्ह्यांचे काही प्रकार आहे. फिशिंग हल्ले आहेत, मालवेअरचे हल्ले आहे. ही तुम्ही थोडक्यात त्यामध्ये माहिती लिहू शकतात किंवा हा पॉईंट असा आहे की तुम्हाला या मुद्द्या स्वरूपात काय माहिती आहे, याचे फायदे काय आहे, तोटे आहे, ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. त्यानंतर विभाग 2 मधला प्रश्न क्रमांक 7 मधला सहकारी संस्थांच्या विविध सभा. आता सहकारी संस्थांच्या विविध सभांमध्ये प्रथम सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, अंतिम सर्वसाधारण सभा या सभांविषयी तुम्हाला त्यामध्ये माहिती लिहायची. आता बघा, प्रथम सर्वसाधारण सभा ही संस्थांच्या नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत बोलवली जाते. वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या वार्षिक आढावा घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली जाते. विशेष सर्वसाधारण सभा एखादी महत्त्वाची तातडीची सभा घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण बोलवली जाते. आणि अंतिम सर्वसाधारण सभा जेव्हा संस्था विसर्जित करायची असते किंवा संस्था संपुष्टात करायची असते तर त्यावेळेस अंतिम सर्वसाधारण सभांचं काय केलं जातं, आयोजन केलं जातं. हे सभांविषयी तुम्हाला माहिती लिहायचं. अगदी 4 मार्काला प्रश्न आहे, जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. महत्त्वाचे थोडक्यात पॉईंट्स तुम्हाला त्यामध्ये लिहिणं गरजेचे आहे. ओके. त्यानंतर खावटी कर्ज हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा एक प्रश्न नवीन घटकांवर आधारित आलेला आहे. खावटी कर्ज. ओके. खावटी कर्ज योजना शासन निर्णय जो झालेला होता या संबंधीचा खावटी कर्ज संबंधी. बघा, आता खावटी कर्ज योजना राबवण्याकरता त्या सुधारणात काही नियम लागू केलेले आहेत. आदिवासी भागात सावकार व व्यापाऱ्यांकडून आदिवासी लोकांची होणारी जी काही पिळवणूक आहे ती थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आदिवासी आर्थिक सुधारणा संबंधीचा जो 1976चा अन्वय सावकारकी प्रथा बंद करण्यात आली. तसेच पावसाळ्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आदिवासींची उपासमार होऊ नये म्हणून 1978 पासून खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आली. ओके. यामध्ये खावटी कर्ज योजनेमध्ये सदर योजना ही महाराष्ट्र राज्य सहकारी क्षेत्रासंबंधी म्हणजे राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या मार्फत राबवली जाते. यासाठी शासनाकडून आदिवासी विकास महामंडळाचा निधी उपलब्ध करून दिला जातो. आदिवासी भागातील 5 संवेदनशील व उर्वरित 10 जिल्ह्यांसह आदिवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील जिल्ह्यातील खावटी कर्ज वाटप करणं त्या ठिकाणी केली जाते. वाटप कर्ज 30%, 70% कर्ज स्वरूपात या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये असतात. म्हणजे खावटी कर्ज 30% व अनुदान स्वरूपामध्ये 70% या स्वरूपामध्ये असणार. खावटी कर्जाचं वाटप 50% ते 50% वस्तू स्वरूपामध्ये करण्यात येतं. म्हणून 28 जून 2013 रोजी शासन निर्णयाद्वारे 20 जुलै 2004 रोजीच्या शासन निर्णयातील 50%ची तरतूद त्या ठिकाणी वस्तुरूपी प्राप्त आणि 50% रोख स्वरूपामध्ये देणं बंधनकारक आहे. असं 100% रोख स्वरूपामध्ये खावटी कर्ज योजना हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो. तुम्हाला थोडक्यात खावटी कर्ज योजनेची यामध्ये माहिती लिहायची आहे. त्यानंतर दिनांक 22 मार्च 2020 पासून कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. परंतु लॉकडाऊनमुळे काम जे काय बंद असल्यामुळे अनुसूचित जातींच्या कुटुंबासह बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झाले होते. त्याचबरोबर रेल्वे, सार्वजनिक बस वाहतूक खाजगी बंद असल्याने अनुसूचित जातींच्या कुटुंबांना अन्नधान्याची उपलब्धता व त्यांच्या रोजगारासंबंधीचे प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून दळणवळणाच्या साधनांची मर्यादा व कमी रोजगाराच्या बाबतीमध्ये उपलब्धता या गोष्टी विचारात घेता त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जातींच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या उद्देशाने 2013 ते 14 पासून ही बंद झालेली खावटी योजना पुनर्जीवित करण्याचा महत्त्वपूर्ण परत निर्णय घेतला गेला. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
त्यामध्ये मग खावटी अनुदान योजनेचा महत्त्वाचा उद्देश काय आहे हे तुम्हाला परीक्षेला तुम्ही शॉर्ट कंटेंटमध्ये लिहू शकता अगदी 4 मार्कांसाठी. राज्यातील आदिवासी वर्गातील कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणे योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे. राज्यातील गरीब कुटुंबांचं जीवनमान सुधारणे, राज्य गरीब कुटुंबांचे सामाजिक आर्थिक विकास करणं, राज्यातील गरीब कुटुंबांना सक्षम आत्मनिर्भर बनवणं, राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने खावटी योजना म्हणजे खावटी अनुदान योजनेची सुरुवात या ठिकाणी केली गेली आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांचे भविष्य उज्ज्वल बनावं हा एक महत्त्वाचा खावटी अनुदान योजनेचा महत्त्वाचा एक उद्देश होता. एवढं तुम्ही यामध्ये कन्सेप्टली लिहू शकता. 4 मार्कांसाठी सफिशियंट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 मधला 5वा प्रश्न आहे मोफा. 1963 आता हा मोफा खूप महत्वाचा आहे. 1963 जिल्हा उपनिबंधक प्राधिकृत अधिकारी वर्ग. आता बांधकामाच्या मार्गदर्शक तत्वांचे नियमन करणारा मोफा कायदा आहे जो महाराष्ट्र मालकी हक्कावर विकल्या गेलेल्या फ्लॅटच्या जाहिरात, बांधकाम, विक्री, व्यवस्थापन, हस्तांतरण या संबंधीचा हा त्या ठिकाणी एक नियम करतो. मोफाचे पूर्ण त्या ठिकाणी फुल फॉर्मच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर फ्लॅट महाराष्ट्र मालकी. ओके, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. हा कायदा पहिल्यांदा 1963 मध्ये लागू झाला होता. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट म्हणून प्रमोटर व बिल्डर हे फ्लॅट खरेदीदाराकडून वाटेल तशा रकमा घेत होत्या, अनामत रकमा त्या ठिकाणी आकारात देत होत्या, परंतु फ्लॅटचा ताबा मात्र त्यांना त्या ठिकाणी देत नव्हते. म्हणून या अनुषंगाने कुठेतरी यावरती नियंत्रण राहण्यासाठी तसेच बांधकाम विक्री विभाग असेल यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा काय केला गेला, पारित केला गेला. म्हणून जिल्हा उपनिबंधक प्राधिकृत अधिकारी वर्ग फौजदारी प्रक्रिया संहिता 1976 अंतर्गत या अंतर्गत महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग संहिता कलम 27 खालील अधिकाऱ्यांशिवाय म्हणजे अधिकारशिवाय आणखीन अधिकारी नियम येणार कोणत्याही अपराधात दोषी ठरवलेल्या कोणत्या व्यक्तीस अथवा अधिनियमाच्या संबंध कलमामध्ये तरतूद केलेल्या कारवाईस व दंडाची किंवा दोन्ही शिक्षा या ठिकाणी विधिसम्मत आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे मोफामध्ये. आणि मोफा 1963च्या जिल्हा उपनिबंधक प्राधिकृत अधिकारी यांच्या अंतर्गत येणारा हा महत्वाचा घटक आहे. सक्षम अधिकारी भारतीय दंड संहितेच्या कलम 21 अन्वये लोकसेवक समजण्यात येतो. त्यांच्या समोरील सर्व प्रकरणा भारतीय दंड संहिता कलम 193 ते 228च्या दृष्टीने न्याय प्रकरण समजले जाते. प्रत्येक सक्षम अधिकारी प्राधिकारी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 345 व कलम 347च्या प्रयोजनाकरता दिवाणी न्यायालयाच्या असल्यास समजले जाईल. या अधिकेतेखाली उद्दिष्ट पार पाडताना सक्षम अधिकारी वर्ग यांचा सर्व प्रामाणिकपूर्वक केलेली कोणतीही कृती विरुद्ध कोणताही दावा, खटला व कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया दाखल करता येत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके, तर हे तुम्हाला उत्तर त्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर नैसर्गिक न्यायतत्व हा एक प्रश्न तुम्हाला आलेला होता. आता याची थोडक्यात माहिती सांगतो. नैसर्गिक न्यायतत्व ही संकल्पना काय आहे, जे मी तुम्हाला मगाशीच एका मुद्द्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं की जर एखाद्या सभासदाविरुद्ध किंवा एखाद्या पदाधिकारी विरुद्ध संस्थेमध्ये एखादा दावा दाखल झाला किंवा त्या संबंधीच्या काही अडचणी उणिवा दाखल झाल्या किंवा त्याच्या विरुद्ध आरोप त्या ठिकाणी केले गेले तर अशा वेळी सहकार न्याय तत्व या ठिकाणी श्रेष्ठ ठरलं जातं. म्हणजे सहकार न्याय तत्व श्रेष्ठ का ठरलं जातं तर हा एक महत्वाचा मुद्दा पहिला इथे लक्षात घ्या. जेव्हा एखाद्या व्यक्ती विरुद्ध दोष किंवा गुन्हा दाखल केला जातो तर पहिलं त्याला लेखी कळवून त्याचं पहिलं म्हणणं ऐकून घेणं खूप गरजेचं असतं आणि त्याला त्याचं ते म्हणणं मांडून देण्यासाठी हे सहकार न्यायतत्व त्या ठिकाणी आवश्यक असतं. तुम्ही हे पॉइंट्स त्यामध्ये लिहू शकतात. ओके, त्यानंतर पुढे मानवी अभिहस्तांतरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर मानवी अभिहस्तांतरणामध्ये बिल्डर किंवा विकसक जेव्हा जमीन मालक व त्यांचे कायदेशीर वारस कोणतेही सहकार्य करीत नाही तर तेव्हा आपल्याला मानवी अभिहस्तांतरण डीड कन्व्हेन्स हा पॉईंट खूप महत्वाचा असतो. म्हणून पीडित संस्था प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडत नाही. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित प्राधिकृत अधिकारी वर्ग अभिहस्तांतरणाला योग्य दिशा त्या ठिकाणी देत असतात. म्हणून मानवी अभिहस्तांतरण म्हणजेच संपूर्ण मानवी अभिहस्तांतरण होय. यामुळे कोणतीही समस्या उद्भवत नाही, प्रश्नही निर्माण होत नाही. जमीन व त्यावरील इमारत यांचे अभिहस्तांतरण नोंदणीकृत सोसायटी किंवा वैधानिक संस्थांची नावे नोंदणीनंतर किंवा स्थापनेनंतर 4 महिने जे काही 4 महिने आहे त्या 4 महिन्याच्या आत करणं आवश्यक असतं. जो प्रवर्तक बिल्डर विकसक कायदेशीररित्या बंधन आहे, परंतु बिल्डर विकसक जमिनीचे व इतर हस्तांतरण वैधानिक संस्थेच्या नावे करत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मालकी हक्क 1963 मध्ये सुधारणा करून मानवी अभिहस्तांतरण वैधानिक संस्थेच्या नावे करण्याची योजना आहे.
म्हणून या नवीन तरतुदीचा जे काही वैधानिक संस्थेच्या नावे जमीन व इमारतीचे अभिहस्तांतरण स्थापनेनंतर 4 महिन्याच्या आत झाले नाही तर त्याचे अभिहस्तांतरण संस्थेच्या नावे झाले आहे असे समजलं जाईल. आणि हे अभिहस्तांतरण महसूल खात्याच्या दस्तऐवजात नोंद करण्यासाठी एक विशेष प्राधिकृत अधिकाऱ्यांची म्हणजे जिल्हा उपनिबंधक नेमणूक केली गेली आहे. आणि हा अधिकारी पीडित अर्जदार संस्थेकडे अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेऊन योग्य वाटल्यास अर्जदार संस्थेच्या नावे मालकी हक्काचे अभिहस्तांतरण करण्याचे आदेश त्या ठिकाणी देईल व मानवी अभिहस्तांतरण प्रमाणपत्र अर्जदार संस्थेच्या नाव त्या ठिकाणी जाहीर करेल. ही महत्वाची माहिती तुम्हाला यामध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. ओके. मग मानवी अभिहस्तांतरण प्रक्रिया म्हणजे काय कन्सेप्ट लक्षात आली की थोडक्यात मानवी हक्क जो असणारे मालकी हक्क त्या ठिकाणी तो प्रदान केला जातो. ओके. अभिहस्तांतरण दस्तऐवज नोंदणीसाठी त्या ठिकाणी महत्वाची काही कागदपत्र असतात ती या ठिकाणी दिलेली आहे की नमुना 7 मध्ये अर्ज करणं, अर्जावरील 2000चा कोड स्टॅम्प लावणं, अर्जामधील खालील कागदपत्र जोडणं गरजेचं आहे. नोटरी असेल, नोंदणी प्रमाणपत्र असेल, डीड ऑफ डिक्लेरेशनच्या प्रती असतील, जागेचा 7/12 उतारा असेल, रजिस्टर कार्ड्स वगैरे त्या गोष्टी एकच असतात. सभासदांच्या नमुन्यातील यादी असेल, विकसन करारनामाच्या प्रती असतील, हे सगळे घटक तुम्हाला त्यामध्ये जे काही अभिहस्तांतरण प्रक्रियेच्या नोंदणीसाठी या सर्व गोष्टी तिथं तुम्हाला जोडणं बंधनकारक आहे. जागेचा शोध अहवाल असेल, कमाल जमीनधारण कायदा मंजुरी संबंधीची सूट मिळाला असेल तर त्या संबंधीचं पत्रक असेल, इमारतीच्या संबंधीच्या मंजुरीचे नकाशाच्या प्रती असतील, जागेच्या मोजमापेचा नकाशाचा आर्किटेक्चरचा दाखला असेल. आता हाच प्रश्न ॲज इट इज तुम्हाला पेपर 1 मध्ये पण आलेला प्रश्न आहे. येथे लक्षात. त्यामुळे एकंदरीत आजच्या सेक्शनमध्ये आपण मे 2023 ओके मे 2023 ची प्रश्नपत्रिका सविस्तरपणे समजून घेतली. प्रश्नपत्रिकेमध्ये सविस्तर प्रश्नांची उत्तरं समजून घेतले. ओके. ज्या विद्यार्थ्यांना आजचा हा व्हिडिओ सेक्शन आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायचे आहे आता आपली जे काही मे 2025च्या परीक्षेसंबंधीची जी आपली शेवटची बॅच नंबर आहे तर बॅच नंबर 5 आपली आता एप्रिलमध्ये आहे. तर लवकरात लवकर ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी स्क्रीनवरती तुम्हाला संपर्क देतोय माझा 85 30 80 42 74 यावरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला महत्त्वाच्या PDF नोट्स जे असणार आहे त्या प्रोव्हाइड केल्या जाणार, रेकॉर्डेड सिरीज लेक्चर आहे ते प्रोव्हाइड केले जाणार आहे. आणि शेवटची बॅच आहे लवकरात लवकर जॉईन करा जेणेकरून तुम्हाला 25च्या परीक्षेला त्याचा नक्कीच फायदा होईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. आणि व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट आजची पेपर नंबर 5 मे 2023 पेपर नंबर 5 सहकार कायदे आणि इतर कायदे. ओके. हे खूप महत्वाचं आहे. हे मी तुम्हाला वारंवार का सांगतोय तुम्हाला ऐकायला काही वेळेस कंटाळा येत असेल पण ह्या गोष्टी तुमच्या कानावर पडणं खूप आवश्यक आहे कारण तुम्ही पेपर सोडवताय कोणता आहे, क्रमांक काय आहे हे तुम्हाला खूप माहिती असणं गरजेचं आहे. ओके. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.